मोठा कार्यक्रम आहे. 2 दिवसीय दिवाळी अंक प्रदर्शन व विक्री हा कार्यक्रम आता थोड्या वेळात येतो उद्घाटन होऊन कार्यक्रम सुरू होणं, प्रदर्शन व विक्री सुरू होईल. याची सुद्धा विभागातील लोकांनी दखल घ्यावी. खुले कलादालन महापालिकेचे खुले कलादालन तेथे दिवाळी अंक प्रदर्शन, या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव यांच्या हस्ते होणार आहे. तरी विभागातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यायचा. थोड्याच वेळात खुले कलादालन ठाणे महानगरपालिकेचे खुले कलादालन येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन, या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन थोड्याच वेळात आपण इथे करीत आहोत. या प्रदर्शनाचे उद्घाटक आहेत श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव व मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे श्री रवींद्र मालुसरे. थोड्याच वेळात या दोन्ही पाहुण्यांचं येथे आगमन होणार आहे. मी विभागातील नागरिकांना विनंती करतोय की येथे ज्या खुर्च्या मांडल्या आहेत तेथे त्यांनी स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद. दिवाळी अंक प्रदर्शन व विक्री चे उद्घाटन आपल्या व्याख्याते श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव यांच्या हस्ते होणार आहे. तरी मोठ्या पदाधिकारी आहेत रवींद्रजी मालुसरे यांना विनंती करतो की त्यांनी विनंती प्रज्वलन करायचं. जे आवड त्यांनी ते प्रज्वलन करायचं. दरवर्षी आपण इथे दिवाळी अंक प्रदर्शन विक्री करतो. विवेक हॅलो. धन्यवाद सर्व मंडळांचे. उद्घाटन होत आहे. हो हो आपल्या चॅनेलसाठी यूट्यूब चॅनल आहे. दिवाळी अंक म्हणजे काय तेच माहिती हो. आणि दिवाळी अंक म्हणजे चला
फोटो काढायचे. धन्यवाद. त्यानंतर रवींद्रजी मालुसरे यांचा सुद्धा सत्कार करतील मनोहर चव्हाण. त्यांना विनंती आहे की त्यांनी रवींद्रजी मालुसरे यांचा सत्कार करायचा आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई श्री रवींद्र मालुसरे यांचा सत्कार करतात मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण. त्यानंतर विजय कवठे व दत्तात्रय गवास यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारायचा. त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. विजय कवठे व दत्तात्रय गवास यांना विनंती आहे की त्यांनी मंडळाचा सत्कार स्वीकारायचा. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जे आहेत विजय सोमा सावंत यांनी सुद्धा मंडळातर्फे केला जाणारा सत्कार स्वीकारायचा. बाजूला के नंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक विजय शर्मा सावंत यांचा सत्कार मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण करतात. आणि आता कुठेही वेळ न दवडता ज्या व्याख्यानाची आपण वाट बघतो अजून एक सत्कार बाकी आहे. आपल्याला मराठा समाजाचे अध्यक्ष मंगेशजी आवळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करतो. त्यांनी तो स्वीकारावा. प्रशांत शंकर यांना विनंती की त्यांनी मंगेशजी आवळे यांचा सत्कार करायचा. आणि कुठेही आता वेळ न दवडता आपण ज्या व्याख्यानाची वाट बघतोय त्या व्याख्यानात सुरू करणार आहोत. स्वराज सामाजिक सेवा संस्था यांचे अध्यक्ष अनिल कोळी व संस्थापक मनोहर चव्हाण यांच्या वतीने सर्व श्रोत्यांचे स्वागत करून मी आपले व्याख्याते व शिवचरित्रकार प्राध्यापक श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करायची आहे. हॅलो, माझा आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? स्वराज सामाजिक संस्था आणि मराठी वृत्तपत्र संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने थोडा मास्टर कमी करा फक्त, किंवा आता याचं तोंड फिरवलं तिकडं तरी चालेल. नॉर्मल फिरवा फक्त, बस बस बस. ओके. मागील 35 वर्षांपासून आपण जी समाजसेवा करत आहात, मी मागाशीच दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं तिथे गेलो. साहेब सांगत होते मागील 35 वर्षांपासून आम्ही हे कार्य करत आहोत. मोबाईलच्या काळामध्ये, रील्सच्या काळामध्ये रिअल लाईफचं जीवन प्रदर्शन ज्या दिवाळी अंकांमध्ये व्हायचं, त्या दिवाळी अंकांची जाणीव आजच्या पिढीला नाही आहे. मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला
मागच्या 6-7 वर्षांपूर्वी जेव्हा मी माझं करिअर सुरू केलं व्याख्यान या क्षेत्रामध्ये, त्या क्षणाची आठवण झाली. अशीच 10-15 माणसं समोर असायची आणि शक्यतो सफेद केस झालेली माणसं असायची. आणि मग तिथून सुरू झालेला प्रवास तरुणांपर्यंत येऊन आज पोहोचलाय. त्यामुळे मला माणसं 10 असली काय, 20 असली काय आणि 20,000 असली काय फरक पडत नाही. कारण समाज बदलण्याचं ध्येय ज्या माणसांच्या मनामध्ये आहे अशा मोजक्याच माणसांची गरज या समाजाला आहे. अन्यथा रस्त्यावर बसलेली अनेक माणसं आपण पाहतो, धावणारी, पळणारी, पण त्या सगळ्याच माणसांची गरज या समाजाला नाही. किंबहुना ती माणसं या समाजाशी बांधिलकी जपणारी असतीलच असं नाही. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिताः नमोस्तस्यै नमोस्तस्यै नमो नमः. या ठाण्याच्या पुण्य नगरीला नमस्कार करतो. आणि ज्यांच्या मनामध्ये 35 वर्षांपूर्वी ही संकल्पना आली, दिवाळी अंकांचं प्रदर्शन करावं, त्याची विक्री करावी आणि समाजाला वैचारिक क्रांतीची एक दिशा निर्माण करून द्यावी, जेणेकरून विस्कटलेला समाज एकसंघ होईल आणि त्यातून समाजाच्या जागृतीचं कार्य अविरतपणे सुरू राहील. ते क्रांतीची ज्वाला आज ही लेखणीच्या स्वरूपामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला आपण पाहतो, एकीकडे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे लोक वाकड्या नजरेनं पाहत असतील, ही कदाचित भ्रष्टाचाराची किनार लागली असं म्हणत असतील देखील, परंतु आजही समाजाशी नाळ जोडलेली माणसं, आपल्या लेखणीशी कधीही प्रतारणा न करणारी माणसं आजही जिवंत आहेत. आणि म्हणून अशा जिवंत हडामासाच्या माणसांच्या जाणीवांना नमस्कार करावा असं वाटतो. आज 350व्या शिवराजाभिषेकाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवपूर्व काळ आणि शिवाजी राजांचे कार्य तुमच्या पुढ्यात मला ठेवायचं आहे. तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं व्यत्यय येईल. काही खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या खुर्च्या कदाचित उशिरा का होईना ज्यांच्यामध्ये शिवाजीराजांच्या प्रती आस्था आहे, प्रेम आहे, जाणीव आहे, त्या जाणीव असलेल्या माणसांना या खुर्चीमध्ये येऊन बसावंसं वाटेल. माझा आवाज ज्या कर्णपटलांपर्यंत जाईल, त्या कर्णपटलांवर गेलेला आवाज त्यांच्या काळजामध्ये शिवाजीराजाच्या प्रती जाणीव निर्माण होऊ शकली तर आजचं व्याख्यान यशस्वी झालं असं मी म्हणेन. बघा, एखादी घटना, एखादी गोष्ट ही उगाचच घडत नाही. त्या घटनेच्या पाठीमागे अनेक कारण मीमांसा असतात. ज्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही राहतो ती भूमी कोणे एकेकाळी दंडकारण्य म्हणून ओळखले जात होते. प्रचंड अरण्य, प्रचंड जंगल या भूमीमध्ये होतं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही भूमी, या भूमीनं प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाला अनुभवलेला आहे. या भूमीनं तुम्हा आम्हाला साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचं वावरणं पाहिलंय. काळ सरत गेला. अनेक राजवटी इसवी सन पूर्व पासून ते अगदी 1247 पर्यंत अनेक राजवटी या महाराष्ट्रानं पाहिल्या. एक काळ होता जिथे नागवंशीय लोक इथे राहत होते. मी खूप मागून पुढे चाललोय बघा. या नागवंशीय लोकांच्या संस्कृतीशी संपर्क जोडला गेला उत्तरेतून आलेल्या काही परंपरा असलेल्या लोकसंस्कृतीचा. उत्तरेतून काही घराणी या मराठी मुलकात आली, दक्षिणेत आली. या लोकांच्या संस्कृतीचा सहज संबंध इथल्या नागवंशीय लोकांशी आला आणि ही लोकसंस्कृती एकरूपानं संवर्धित होत गेली, पुढे येत गेली. तीच लोकसंस्कृती या महाराष्ट्राची संस्कृती झाली. पुढे शिलाहार आले, कदम आले, चालुक्य आले. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळ असलेला सातवाहनांची साक्ष देणारा नाणेघाट आहे. भारताचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या या कल्याण भिवंडीच्या बेटावर येणारा व्यापारी माल तो या इसवी सन पूर्व 200 वर्षांपासून कल्याणच्या दिशेनं, नाणेघाटच्या दिशेनं प्रतिष्ठानला जायचा. तत्कालीन मराठी राजधानी असलेल्या पैठणला जायचा. इतकी
ऐतिहासिक परंपरा या महाराष्ट्राला लाभली. सातवाहनांपासून अगदी यादवांपर्यंतचं राज्य या महाराष्ट्रानं पाहिलं. देवगिरी सारख्या समृद्ध महाराष्ट्रानं या महाराष्ट्रामध्ये मराठी राजा राहत होता. लक्ष्मीनं पाणी भरावं, सुवर्णाचा धूर निघावा, इतकी सुंदरता या राज्यात होती. सगळं काही अलबेल होतं. परंतु असं म्हणतात ना, चांगल्याच गोष्टीला नेहमी दृष्ट लागते. याच महाराष्ट्रामध्ये नेवासे या गावी 1290ची गोष्ट आहे. एक 15-16 वर्षाच्या युवकानं साक्षात भगवान श्रीकृष्णानं मानवी जीवनाचं सांगितलेलं तत्वज्ञान माझ्या साध्या भोळ्या मराठी माणसाला कळावं यासाठी टीकात्मक ग्रंथ लिहिला श्रीमद भगवत गीतेवर. आणि तोच श्रीमद भगवत गीतेवर केलेल्या टीकेचा ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिखाण केलं. सांगितलं एका 15-16 वर्षाच्या युवकानं, तोच युवक पुढे जाऊन ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस या भागवत धर्माचा ग्रंथ, या भागवत धर्माची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ ज्या ज्ञानेश्वरांनी रोवले ते तुम्हाला सगळ्यांचे ज्ञानेश्वर माऊली झाले. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता. या महाराष्ट्रामध्ये सगळं काही अलबेल होतं. 1295चा काळ आला. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या, ज्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी, विंध्यचलाच्या प्रदेशातून दिन करत 8000चं सैन्य घेऊन महाराष्ट्राच्या दिशेनं आला आणि महाराष्ट्राच्या परिणितीची दुर्दैवाची कथा सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी आला, राजा रामदेव राय बरोबर युद्ध झालं आणि राजा रामदेव रायाला आपली ज्येष्ठाई नावाची मुलगी या अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागली. स्वाभिमान गहाण ठेवण्याची सुरुवात या महाराष्ट्रानं तेव्हा पाहिली. आज तागायत ती परिस्थिती आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हा मला शोधावं लागेल. ज्येष्ठाई नावाची मुलगी राजा रामदेव रायनं देऊन टाकली. अनेक देवगिरीच्या यादवांच्या कुळामध्ये अनेक राजे झाले. हरपाल देव नावाचा राजा मध्ये एखादा जन्माला यायचा, पुन्हा तो उठून उभा राहायचा. परंतु हरपाल देव रायासारखी माणसं तयार झाली नाही. आणि त्यानंतर मराठी माणसाच्या मनगटातलं सामर्थ्य जे गळून पडलं ते पडलंच. 1 शतक, 2 शतक, 3 शतक, 3.5 शतक गेली, पण या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं उभा राहणारा माणूस तयार झाला नाही. मंडळी, वेरूळचे पाटील बाबाजी भोसले, काही लोक या घराण्याचा संबंध शिसोदे या घराण्याशी लावतात. मी थोडासा वेगळा वक्ता आहे, थोडासा वेगळा विचारवंत आहे आणि थोडासा वेगळा इतिहासाचा लेखक आहे. हे यासाठी सांगतो, कोणी काही संबंध लावू दे, प्रचलित संबंध जरी आपण शिसोदे घराण्याशी लावत असलो तरी शिवाजी राजा किंवा या भोसले कुळाचा जो पराक्रम आहे तो किंचित सुद्धा कमी होत नाही. त्यामुळे नको त्या वादात मी घुसणार नाही. बाबाजी भोसले या वेरूळ गावचे पाटील निजामशाही या शाहीमध्ये ते काम करत होते. आता ही निजामशाही मध्येच कुठून आली तर मंडळी, या अल्लाउद्दीन खिलजीच्या पराक्रमानंतर दक्षिणेमध्ये बहमनी राज्य स्थापन झालं. या बहमनीची 5 शकलं पडली. अहमदनगरला निजामशाही झाली, विजापूरला आदिलशाही झाली, गोवळकोंडाला कुतुबशाही झाली, बिदरची बरीदशाही झाली आणि इमादची इमादशाही झाली. पण या इमादशाहीच्या आप्तस्वकीयांमधल्या वादांमुळे इमादशाही संपली आणि उरल्या 4 शाह्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि राहिली बिदरची बरीदशाही. यापैकी निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये काही घराणे उदयास आले. तोपर्यंत इथल्या माणसांना कुठेही संधी मिळत नव्हती पराक्रम गाजवायची.
आदिलशाहीमध्ये झुंजारराव घाडगे अनेक मराठा घराणे उदयाला आले, तशी निजामशाहीमध्ये ज्यांचा संबंध थेट प्रभू श्री कृष्णांच्या यादव घराण्याशी जोडला जातो ते यादव घराणं उदयाला आलं. याचा अपभ्रंश जाधव म्हणून झाला. भोसले घराणं उदयास आलं, त्यातले हे भोसले बाबाजी भोसले वेरुळगावचे पाटील जे निजामशाहीमध्ये काम करतायत. बाबाजी भोसलेंच्या पराक्रमामुळे त्यांना काही 1-2 गावची मुकादमी मिळाली. म्हणजे जसा गावचा पाटील तसा 2 गावचा मुकदम, 4 गावची देशमुखी मिळाली. पराक्रम वाढायला लागला आणि बाबाजींना 2 लेकरं झाली. एकाचं नाव ठेवलं मालोजी, एकाचं नाव ठेवलं विठोजी. मालोजी आणि विठोजी बाबाजींच्याच प्रमाणे पराक्रमी निघाले आणि निजामशाहीमध्ये यांचं कर्तृत्व वाढायला सुरुवात झाली. एकेकाळी मराठ्यांना किंचितही संधी नसलेली माणसं पराक्रमाच्या जीवावर 1,500ची सरंजाम, या दोघांना 1,500ची सरंजाम या निजामशहानं प्रदान केलं. 1,500च्या सरंजाम पर्यंत मालोजी राजे थांबले नाहीत. त्यांचा पराक्रम सुरूच होता आणि याच पराक्रमाच्या जीवावर 5,000 सरंजाम मालोजी राजांना बहाल करण्यात आलं. एकीकडे मालोजी राजांचा पराक्रम सुरू आहे, एकीकडे यादव घराण्याचा देखील पराक्रम सुरू आहे. आणि मालोजी राजा यांचा विवाह फलटणच्या पवार घराण्यातील नाईक निंबाळकर घराण्यातील उमाबाई यांच्यासोबत झाला. माफ करा, याच पवार घराण्यातील एका स्त्रीशी झाला. आणि मालोजी राजांना 2 मुलं झाली. एकाचं नाव ठेवलं शहाजी आणि एकाचं नाव ठेवलं शरीफजी. आता पुन्हा या नावांवरून अनेक वादवादांतर आहेत, त्याच्यात तुम्ही पडू नका, मीही पडणार नाही. कोणी म्हणतो शहा आणि शरीफ कोणी पीर होते, त्यांना नवस केला म्हणून त्यांच्या नावावरून शहाजी आणि शरीफजी नावं ठेवली. आपल्याला नावांशी मतलब आहे. शहाजी आणि शरीफजी ही 2 नावं, या 2 मुलं झाली. 16 मार्च 1594ची गोष्ट आहे. शहाजी राजेंचा जन्म झाला. 2 वर्षांनी शरीफजी राजेंचा जन्म झाला. अजून 2 वर्ष गेली. इकडे लखोजीरावांचा जन्म झाला होता आणि त्यांचा विवाह झाला होता म्हाळसाबाईंबरोबर. लखोजी राजे आणि म्हाळसाबाई सिंदखेड राजा येथे कन्या झाली यांना. 12 जानेवारीचा महिना सुरू आहे ना, 12 जानेवारी 1598 म्हाळसाबाईंच्या पोटी कन्येचा जन्म झाला. कन्येचं नाव ठेवलं जिजाबाई. काही लोकांना बरीचशी नावं नवीन असतील. लखोजीराव आणि म्हाळसाबाईंना कन्येचा जन्म झाला आणि कन्येचं नाव जिजाबाई ठेवलं. सिंदखेड राजा येथे जिजाबाई वाढायला सुरुवात झाल्या. लहानाच्या मोठ्या होत आहेत. बघा, शिवाजी राजा जो घडतो तो उगाच घडत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण मीमांसा आहे, काहीतरी परंपरा आहे, कोणत्या तरी जाणीवा आहेत. त्या जाणीवा एक एक टप्पा पार करत करत पुढे आल्यात आणि म्हणून शिवाजीराजा घडलाय. जिजाऊ लहानाची मोठी होत असताना लखोजीराव म्हाळसाबाई आपल्या लेकीवर संस्कार करतायत. हे संस्कार घडवताना मुलगी म्हणून तिला तलवारबाजी शिकवायची नाही असं नाही, मुलगी म्हणून तिला घोडेस्वारी शिकवायची असं नाही. म्हाळसाबाईंना सलाम करावा. म्हाळसाबाईंना जिजाबाईला प्रत्येक गोष्ट शिकवली. रामायणाची कथा, महाभारताची कथा. जाधव हे सप्तहजारी होते. एक चांगला राबता त्या घराण्यामध्ये होता. जिजाबाई लहानाच्या मोठ्या होत आहेत. एकीकडे शहाजीराजे मोठे होत आहेत. शहाजीराजांचं वय जेमतेम 5 वर्षाचं आहे. शरीफजी राजे 3 वर्षांचे आहेत. आणि दुर्दैवाची घटना घडली. लढाईला गेले असताना मालोजी राजे मृत्यूच्या धाडीत पडले. 5 वर्षाचं वय आहे शहाजीराजांचं आणि त्यांचे वडील वारलेत. दोन्ही मुलांची देखभाल आता विठोजी राजेंनी करायला घेतली.
साहेब बसायचं असेल तर खुर्च्यांवर बसू शकता. इकडे जे रस्त्याच्या मधोमध बसलेले आहेत ना, त्यापैकी ज्यांना मराठी समजते, शिवाजीराजेंवर प्रेम आहे, त्यांना जर वाटलं खुर्च्यांमध्ये बसलं पाहिजे, मानेला कळ न लागता, तर आपल्याला बसू शकता. आपलं स्वागत आहे. मंडळी, शिवाजीराजाच्या काळात जन्माला यायला आणि शिवाजीराजाचा इतिहास ऐकायला फार पुण्य लागतात. कोणाच्या पण कर्णपटलावर शिवाजीराजाचा इतिहास पडत नाही. मी ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पासाहेब परबांना भेटायला जातो काय, छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाच्या निमित्तानं, आणि नरवीर तानाजीराव मालुसरेंचे वंशज आमचे आदरणीय मालुसरे साहेब तिथे येतात काय, आणि 2 मिनिटांची आमची ओळख होते काय, आणि त्यांचा एक फोन येतो की आपल्याला असा असा कार्यक्रम आहे, करावा लागेल. मी स्टेजवर माईकवरून बोलतोय. अलीकडच्या मागच्या काही वर्षांमध्ये गर्दीची सवय लागली आहे, पण जेव्हा सामाजिक बांधिलकी जपून काम करणारे माणसं माझ्या समोर उभी राहतात, मी त्यांना विचारत नाही तुम्ही मला मानधन किती देणार आहात, गर्दी असेल का, साऊंड कसा असेल, काय कसं असेल. पण मला माहिती आहे तुम्ही लोक रेकॉर्ड करतात, पण जेव्हा राजकीय कार्यक्रम असतो, जेव्हा राजकीय इच्छाशक्तीने कार्यक्रम आयोजित केले जातात, तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगतो मला साऊंड चांगला लागेल, मॉनिटर लागेल, गर्दी लागेल, लाभ 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 लाभ. पण जेव्हा शिवाजीराजाच्या विचारानं प्रेरित झालेली माणसं काम करायला घेतात, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी विचारत बसत नाहीत. शहाजीराजांचं वय 5 वर्ष आहे, आणि या 5 वर्षाच्या लेकराचे वडील वारलेत. विठोजी राजेंनी या दोन्ही लेकरांची देखभाल केली. शहाजीराजांचं वय झालं 15 वर्ष होईपर्यंत विठोजी राजेंनी त्यांची चांगली देखभाल केलेली आहे. काळ पुढे सरकतोय. या 15व्या वर्षी शहाजीराजेंनी सुद्धा पराक्रम केला, आणि आता सरंजामशाहीची, जहागिरीची जबाबदारी शहाजीराजे योग्यरित्या सांभाळू शकतात हे विठोजीराजेंनी ओळखलं, आणि सगळी जबाबदारी आता शहाजीराजेंवरती दिली. शहाजीराजेंवरती जबाबदारी दिलेली आहे, आणि वर लक्षितः लक्षणम, शहाजीराजे लग्नाच्या वयाचे झालेले आहेत आणि वराच्या योग्यतेचे झालेले आहेत. हे निजामशाहीच्याच सैन्यातील लखोजीराव जाधवरावांनी पाहिलं, आणि त्यांनी हेरलं की विवाहासाठी योग्य वर हाच आहे. आपल्या जिजाऊच्या योग्यतेचा वर हाच आहे, हाच पराक्रमी वर आपल्या जिजाऊच्या योग्यतेचा आहे. मला ना या इतिहासातल्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट वारंवार जाणवत राहते की जर लखोजीरावांनी विचार केला असता, शहाजीराजाचा ठाण्यामध्ये चांगले 4-5 किल्ले असावेत, शहाजीराजेच्या जोडीला शहाजीराजेंची आई नसावी, वडिलांचा तर संबंधच नव्हता, यांचा विवाह जमवताना मध्यस्थीने सांगितलं असतं, शहाजीराजेंचे वडील नाहीत, आई आहे ती पण आता थोड्या दिवसात वयस्कर होईल, म्हणजे तुमच्या लेकीला झंझटच नाही. मी काय सांगतोय तुम्हाला चांगलं समजत असेल. मुलगा वेल सेटल आहे का, मुलगा ग्रँटेडला आहे का, पगार किती आहे, 50,000 आहे, जमणार नाही. मला प्रश्न असा पडतो की लखोजीरावांनी हा जर प्रश्न निर्माण केला असता, त्यांना वाटलं नसेल का की माझी जीव, माझी जिजाऊ, ज्याच्या हातात हात तिचा देणार आहे, ज्याच्या पदरात मी टाकणार आहे, तो परमनंट असावा, त्यांना वाटलं नसेल. तो वेल सेटल असावा असं त्या वडिलांना वाटलं नसेल. बाईला वाटलं नसेल का माझा जावई सरकारी नोकर असावा, वाटलं असेल ना हो. अलीकडच्या फ्लॅट सिस्टम असावी, सरकारी नोकर असावा, सुंदर देखणा असावा, या सगळ्या अपेक्षा असणाऱ्या वडिलांच्या समोर इतिहासातले लखोजीराव आधुनिक म्हणवून घेणाऱ्या सगळ्या वडिलांच्या बुरसटलेल्या बुद्धीला एक सनसनी चपराक मारतात. हा विचार मला लखोजीरावांच्या रूपाने तुम्हाला सांगायचा आहे.
हा विचार मला तुम्हाला सांगायचा आहे. लखुजीरावांचा आधुनिक विचारसरणी प्रगल्भता म्हणजे काय हो? लखुजीरावांनी इतिहासामध्ये 350-400 वर्षांपूर्वी एक बाप म्हणून आपला जावाई निवडताना त्याची सरकारी नोकरी बघितली नाही, त्याची सहाय्यता बघत असताना त्याची वेल सेटल, त्याची धनसंपत्ती बघितली नाही, त्याचा बघितला पराक्रम, त्याचा बघितला आपल्या स्वप्नाशी असलेली ध्येयपूर्तता, त्याचं असलेलं आपल्या स्वप्नावरचं प्रेम आणि त्याच्यातली कार्यकर्तृत्व लखुजीरावांनी बघितली आणि मग आपल्या जिजाऊला लखुजीरावांच्या हातात दिले. आता हा साधा प्रश्न इथे बसलेला अनेक वडिलांना आहे. जेव्हा या विचारानं आपला बाप आपल्या मुलीला एका मुलाच्या पदरात किंवा मुलाच्या हातात हात देतो, तेव्हा त्या बापाचा विचार काय असेल आणि ती मुलगी कोणत्या विचारानं त्या विवाह बंधनात अडकली असेल. शहाजीराजांचा आणि जिजाऊंचा विवाह झाला. या शहाजीराजेंच्या आई, मी मगाशीच म्हणालो, उमाबाई साहेब पवार घराण्यातल्या. शहाजीराजांचा विवाह झाला जिजाऊंबरोबर. हा विवाह म्हणजे साधा सुद्धा विवाह नव्हता. एका जगाला हेवा वाटावा अशा नक्षत्राच्या जन्मासाठी, एका अलौकिक ग्रहाच्या निर्मितीसाठी 2 भव्य ग्रहांनी एकत्र यावं असा तो काळ. विवाह तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अलीकडच्या काळात तिशी ओलांडते तरी विवाह होत नाहीत. आणि मग 15-16 वर्षी विवाह झाला. आपल्या अलीकडच्या भाषेत मुलगी उपवर होते, मुलगी वयात येते. या वयात येण्याच्या काळामध्ये जिजाऊला शहाजीराजेंच्या घरी म्हणजे भोसलेंच्या घरी पाठवण्यात आलं. आता दोघे एकत्र राहायला लागले. शहाजीराजांचा कार्यकाळ बघा कसा आहे. 1623ला जिजाऊ आणि शहाजीराजे यांना पहिलं अपत्य झालंय. बोर होत नाहीये ना तुम्हाला? तुमच्या मागच्या खुर्च्या भरत चालल्यात. तुम्ही शिवाजीराजांचा इतिहास ऐकला असेल पण शिवपूर्व काळ ऐकला नसेल. मालुसरेंची इच्छा होती की शिवपूर्व काळ सांगावा. जिजाऊंना पहिलं अपत्य झालं. या पहिल्या अपत्याचं नाव काय ठेवावं? 1 वर्षांचा काळ उलटून गेला, जिजाऊनं आपल्या लेकराचं नाव ठेवलेलं नाहीये. 1623 ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. शहाजीराजे मोहिमेवरती होते. मोहिमेवरून आले शहाजीराजे आणि शहाजीराजे जिजाऊंना विचारतात, बाळराजेंचं नाव काय ठेवलंय? जिजाऊ सांगतात, तुम्ही मोहिमेवरती होतात, बाळराजेंचं नाव कसं ठेवू? पण एक सांगू राजे, मला भाऊजींची फार आठवण येते. आपण भाऊजींचंच नाव ठेवूयात ना. आणि मग जिजाऊने आपल्या पहिल्या लेकराचं नाव ठेवलं शंभूजी. संभाजी नाही, शंभूजी. आता हे शंभूजी नाव ठेवण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? शंभूजी हे नाव जिजाऊंच्या धीराचं होतं, शहाजीराजेंच्या चुलत बंधूंचं होतं. धीराची आठवण काय होत होती? त्याचं झालं असं, निजाम बादशहाच्या आणि आदिलशाहीच्या इकडून तिकडे तिकडून येते हे जाधव, निजामशहा, भोसले यांचं येणं जाणं चालू होतं. कधी निजामशाहीमध्ये काम करत होते, कधी आदिलशाहीमध्ये काम करत होते. 1623ला पहिला मुलगा संभाजीराजा झाला. ते नाव का ठेवलं शंभूराजे बघा. निजामाच्या दरबारात शहाजीराजे होते, लखुजीराव जाधव होते. ही 2 माणसं होती. दोन्ही माणसं पराक्रमी. निजामाचा दरबार भरला. आता बघा, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला आताच्या सिच्युएशनला रिलेट करायची आहे. निजामाचा दरबार भरला आणि या दरबारामध्ये लखुजीरावांच्या सोबत त्यांचे जावई शहाजीराजे होते.
शहाजीराजांचे जवळचे सरदार खंडागळे, या खंडागळेंचा हत्ती उधळला. एकच निमित्त खंडागळेंचा हत्ती उधळलेल्या हत्तीला शांत करावं असं लखुजीरावांच्या चिरंजीवांनी म्हणजे दत्ताजीरावांनी सांगितलं की या हत्तीला शांत करा. तो पिसळलेला हत्ती इकडे तिकडे फिरत होता वाकडा तिकडा, आणि या दत्ताजीरावांनी सांगितलं की हत्तीला शांत करा. आणि या खंडागळेंच्या हत्तीचा जो कोण मोहित होता किंवा जो पण कोण त्याचा माणूस होता त्याला सांगितलं शांत करा. हत्ती शांत होत नव्हता आणि म्हणून दत्ताजी हत्तीवरती धावले. हत्तीची सोंड कापल्या गेली. हत्तीची सोंड कापल्या गेल्याबरोबर इकडे शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजीराजे धावले आणि संभाजीराजे आणि दत्ताजी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. दत्ताजीवरती तलवार चालली संभाजीराजांकडून चाललेली तलवार दत्ताजीराजांवर अशी काही चालली. दत्ताजीराव जागच्या जागी मूर्छा येऊन खाली पडले. दत्ताजीराव खलास झाले. कोणी मारलंय? शंभूराजेंनी. ही गोष्ट लखुजीरावांना कळली. लखुजीराव पळत पळत आले. आपल्या लेकराला मारलं कोणी? बघतात तर शंभूराजेंनी मारलंय आणि सरळ लखुजीरावांची तलवार उपसली शंभूराजेंवर तलवार चालली. शंभूराजे जागेवर खलास आणि दुसरी तलवार उचलली गेली ती जिजाऊच्या कुंकुवावर. त्या कुंकुवाचे नशीब शहाजीराजेंना केवळ मूर्छा आली. शहाजीराजे जागेवर कोसळले. शहाजीराजेंना बाजूला नेण्यात आलं. निजाम बादशाह गंमत बघतोय. दरबार भरला निजामशहाचा. झुंजताय कोण? जाधव आणि भोसले. म्हणतो बरं आहे, कोंबड्यासारखे झुंजतायत. वास्तविक दोघेही पराक्रमी. दोघांपैकी जर कोणाची माणसं मारल्या गेली तरी नुकसान निजामाचंच होतं, कारण त्याचीच माणसं मारली जाणार होती. पण तो म्हणत होता बरं आहे, जर हे मराठे एकत्र आले ना तर इतिहास घडवतील. एकमेकामध्ये झुंजत राहिले तर आपल्याला यांच्यावर वचक ठेवता येईल. झुंजा मराठ्यांनो, काय झुंजायचंय ते झुंजा. तुमच्या आजूबाजूला बघा जरा. इथे नाही, वास्तविक जीवनात काय चाललंय. दोघांची माणसं मारल्या गेली. आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, जाधवांचे दत्ताजीराव मारले गेलेत, भोसलेंचे शंभूराजे मारले गेलेत. जाधव रडत होते, शोक करत होते, त्यांचे चिरंजीव मारले गेलेत म्हणून. भोसले रडत होते, त्यांचे बंधू मारले गेलेत म्हणून. साहेब, जिजाऊनं कोणासाठी रडावा? आपला सख्खा भाऊ मारला गेलाय म्हणून रडावं, आणि कोणी मारला म्हणून रडावं? आपल्या धीराने. आणि आपला धीर मारला गेलाय म्हणून तिने रडावं? आपला भाऊ गेलाय म्हणून रडावं की धीर मारला गेलाय म्हणून रडावं? जिजाऊ रडत होती या मराठ्यांच्या नादानपणावर. जिजाऊ रडत होती इथल्या माणसांच्या मूर्खपणावर. विचार करत होती, अरे मराठ्यांनो, तुमच्या मनगटात ताकद नाही असं नाही, तुमच्या बुद्धिमत्तेला कल्पकता नाही असं नाही, तुमच्यात सामर्थ्य नाही असं नाही. सगळं काही आहे रे, तुमच्यामध्ये सगळं काही आहे. पण तुमची बुद्धिमत्ता, तुमचं सामर्थ्य हे आपल्या माणसांच्यासाठी वापरायचं असतं, आपल्या माणसांच्या विरुद्ध नाही. ही साधी अक्कल तुम्हाला कशी नाही मराठ्यांनो? ही साधी अक्कल कशी तुम्हाला नाही? हा विचार जिजाऊ करते. एक एक परिस्थिती परिणाम करते जिजाऊवर. आता मला सांगा, वास्तविक पाहता जिजाऊचं नुकतंच लग्न झालंय, तिला पहिलं अपत्य होणार आहे, झालंय. 1 वर्ष होऊन गेलंय ही सगळी हत्याचं प्रकरण झाल्यानंतर जिजाऊनं कोणाची बाजू घ्यायला हवी होती असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं? ऐक, जिजाऊनं कोणाची बाजू घ्यायला हवी होती? कोणाची बाजू घ्यायला हवी होती? भावाची ना. आयुष्य जरी नवऱ्याच्या घरी घालवायचं असलं
तरी बाजू मात्र भावाचीच घ्यायला पाहिजे. भावाची बाजू घ्यायला हवी होती. पण जिजाऊंवर असलेले संस्कार बघा. आई, जिजाऊच्या घरात म्हाळसाबाईने लुडबुड नाही केली म्हणून जिजाऊचं कुटुंब सुरक्षित राहिला. 24 तासापैकी 8 तास जिजाऊच्या म्हाळसाबाईनं व्हॉट्सअप नाही केला जिजाऊला. आज काय डाळ केली का, सासू काय बोलली का, नवरा काय बोलला का, मग सासूला असं बोल, सासू गप राहील, नवऱ्याला असं उत्तर दे, तेव्हा नवरा गप राहील, असं म्हाळसाबाईनं केलं नाही. असं केलं असतं तर शिवाजीराजा घडला नसता आणि स्वराज्य सुद्धा घडलं नसता. जिजाऊनं काय करावं आता मला सांगा. जिजाऊनं बाजू भावांची घ्यायला हवी होती, पण जिजाऊनं बाजू घेतली शहाजीराजांची. का घेतली असेल हो? शहाजीराजांची बाजू का घेतली असेल? थोडासा स्ट्रेस द्या डोक्याला. सांगा साहेब. क्या बात. एकदा साहेबांसाठी टाळ्या वाजवा. आता हाच थेट धागा मी जोडणार आहे पुढे. जिजाऊचं लग्न होऊन ती भोसलेंची सुनबाई झाली आहे. आता ती कोणाची लेक राहिलेली नाही, ती पत्नी झाली शहाजीराजांची. आता तिचा धर्म लेकीचा नाही, पहिला धर्म प्रायोरिटी ही पत्नीची आहे. तिचा धर्म हिंदू मुसलमान नाही, तिचा धर्म पत्नी म्हणून आहे आणि तिनं तिचा धर्म पाळलाय. इथे बसलेल्या प्रत्येकानं जर स्वतःचा धर्म पाळला तर जगामध्ये कुटुंब व्यवस्था सुरक्षित राहील, हे जिजाऊ आम्हाला सांगते. एकदा जिजाऊसाठी टाळ्या वाजवा. जिजाऊनं तिचा पत्नीचा धर्म पाळलाय. आता इथे असलेल्या सगळ्या सासरेबुवांनी सासऱ्याचा धर्म पाळा, नवऱ्यांनी नवऱ्याचा धर्म पाळा, आईनं आईचा धर्म पाळा, पत्नीनं पत्नीचा धर्म पाळा, सुनबाईनं सुनबाईचा धर्म पाळा. किती मोठी मोठी गोष्ट आहे बघा. आपण असामान्य, अलौकिक, अद्भुत हे जे काही वाचतो ना ते उगाच नाही घडत. मी मगाशीच म्हणालो जिजाऊ झालेले संस्कार, जिजाऊला जे संस्कार झाले तेच संस्कारांचं पुन्हा रिपिटेशन जिजाऊनं तिच्या लेकरांवर केलेलं आहे. ते मी पुढे सांगणार आहे. तिनं तिचा धर्म पाळला. आता बघा, सासरा आणि जावई हे नातं कसं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. काही ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये सासरा आणि जावयाचं नातं हे खूप सुंदर असतं, बरोबर की नाही साहेब? पण काही ठिकाणी सासरा आणि जावई म्हणजे सासऱ्यानं घरात एंट्री मारावी आणि जावयानं घराच्या बाहेर निघावं हा टायमिंग असतो. याच्यात सँडविच होतो त्या पोरीचा. म्हणजे इतकं गोड नातं असतं सासरा आणि जावयाचं. आता तुम्ही परिस्थिती बघा. एकीकडे लखुजीराव बिघडलेत कारण त्यांच्या मुलाला मारलंय, एकीकडे शहाजीराजे बिघडलेत त्यांच्या भावाला मारलंय. आता यांच्या दोघांचं नातं कसं तयार झालं असेल याचा तुम्ही विचार करा. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जिजाऊनं तिचा धर्म कसा पाळला तेही मी तुम्हाला सांगतोय. आता तिची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की शहाजीराजाला शांत करणं. बापाला जाऊन तर सांगू नाही शकत की बाबा थांबा जरा शांत राहा, पण ती नवऱ्याला शांत करू शकत होती. नवऱ्याला कसं शांत केलं असेल तिने? तिने आपल्या पहिल्या लेकराचं जे नाव ठेवलं ना शंभूराजे, ते कशासाठी? की माझं आपल्या भोसले कुटुंबावर किती प्रेम आहे हे बघा, कारण मला आपल्या धीराचं नाव आपल्या पोराला ठेवायचंय. म्हणजे शहाजीराजेने विचार करावा की जी आपली पत्नी आपल्या भावाचं नाव आपल्या लेकराला ठेवते ती माझ्या सोबत आहे. आणि ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पाठीमागे एक स्त्री जेव्हा उभी राहते ना तेव्हा सगळ्यात मोठी ताकद त्या पुरुषाच्या सोबत उभी राहत असते. आणि म्हणून शहाजीराजे थोडे शांत झालेत, त्याच्यामुळे वाद थोडासा शांत झाला. 1625 ते 1628 या दरम्यानच्या काळामध्ये शहाजीराजे आता आदिलशाहीमध्ये रुजू झालेत. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 1623ला संभाजीराजेंचा जन्म झालाय आणि 29 पर्यंत जिजाऊंना 4 अपत्य झालेत.
किती अपत्य झालीत? 4. या 4ही अपत्यांपैकी एकही अपत्य जगला नाही. आई आता विचार करा, एका स्त्रीची 4 अपत्य एका पाठोपाठ दगावत आहेत. त्या आईची मानसिकता काय झाली असेल? एक शंभूराजे जे धावपळीच्या काळात झाले त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायला मिळालं नाही, पण पुढची 4 अपत्य झाले त्यातलं एकही अपत्य दगावलं नाही. 1625 ते 28 आदिलशाहीचं काम करत होते शहाजीराजे. 1628 ते 1629 इकडे निजामशाहीचा मलिक अंबर वारला जो वजीर होता. मग पुन्हा शहाजीराजे निजामशाहीमध्ये आले, निजामशाहीचं काम करायला लागले. आणि जिजाऊंनी साधारणपणे जुलै पावसाळ्याचे दिवस होते. जिजाऊंनी शहाजीराजेंना एक आनंदाची बातमी दिली, आपल्या भाषेत गुड न्यूज दिली. शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब आता जपायला हवं तुम्हाला. राणीसाहेब काळजी घ्यायची बरं. राणीसाहेब सांगा ना तुम्हाला काय पाहिजे, सूर्य चंद्र तारे सगळं आणून देतो. बरं बस 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 पुरे झाले. राणीसाहेब म्हणतात इतकं काही नको, फक्त माझ्या सोबत राहा तुम्ही, बस जवळ राहा. सारखी आपली धावपळ करत असता. सूर्याला म्हणालं की प्रकाश देऊ नको, तर सूर्य ऐकणार आहे का? पावसाला म्हणालं पावसाळ्यामध्ये पाऊस पाडू नकोस, तरी तो ऐकणार आहे का? नदीला म्हणालं की समुद्राकडे धावू नकोस, तरी नदी ऐकणार आहे का? आणि या झाडांना म्हणालं की ऑक्सिजन देऊ नका, तरी ते ऐकणार आहेत का? स्वारींना आम्ही किती आलोचना केली, तरी स्वारी आमचं ऐकणार आहेत का? कशाला उगाच आम्हाला खोटी आश्वासनं देता राजे, कशाला खोटी आश्वासनं देता? फक्त शहाजीराजे म्हणाले, या वेळेला सगळं सुखरूप होईल, काळजी घ्या. आणि 1 महिना 2 महिने गेले. वास्तविक पाहता या मलिक अंबरनं जेव्हा निजामशाहीची राजधानी खडकीला आणून ठेवली होती, जिजाऊ आणि शहाजीराजांचा नवा संसार तिथं बहरत होता. त्यानंतर जेव्हा जिजाऊ यांनी शहाजीराजांना गुड न्यूज दिली, त्याच्या 1-2 महिन्यामध्ये जिजाऊंना तिथे राहणं अशक्य वाटायला लागलं. अशक्य यासाठी वाटायला लागलं, या निजाम बादशहानं रघुजी, अचलोजी आणि लखुजीरावांचा नातू बसवंत, जो मराठीमध्ये यशवंत हा शब्द आहे, यांना दरबारात त्यांना दर्शनासाठी बोलवलं. शिवाजीराजा का तयार होतो ना, तर जाणीव का निर्माण होते ना, या जाणीवा आम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. तुम्ही कधीतरी तुमच्या कुटुंबाचा थोडासा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या आजोबांना आणि आजोबांनी तुमच्या नातवांना सांगा. जेव्हा तुम्हाला तुमचा इतिहास समजतो ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट होते. कुठे होतो मी? हा, बादशहानं दरबारात दर्शनाला बोलवलं. लखुजीरावांना बोलवलं, रघुजींना बोलवलं, अचलूजीला बोलवलं, त्या लखुजीरावांचा नातू बसवंतला बोलवलं. ही मंडळी लखुजीरावा सगळी मंडळी निजामाच्या दरबारात बादशहाच्या दर्शनाला गेलेत. परिस्थिती बघा काय. वास्तविक जाधव आणि भोसले एकत्र असल्यानं निजामाचा उत्कर्षच व्हायला हवा होता. हो, यानं दर्शनाला बोलवलं लखुजीरावांना. दरबारात पोहोचले. निजाम बादशाह दरबारातून निघून गेला. बादशाह दरबारातून निघून गेलाय आणि लखुजीराव, रघुजी, अचलोजी ही 2 मुलं, त्यांचा नातू बसवंत दरबारात पोहोचतात नाही पोहोचतात तोच या जाधवरावांची भर दरबारात कत्तल झाली. विचार करा, ज्यांची आतापर्यंत पालखी वाहिली त्याच निजामानं जाधवरावांची भर दरबारात कत्तल केली. जावाई सासऱ्याचा किती जरी राग करत असला ना साहेब, पण आपल्या माणसाला जेव्हा परका माणूस त्रास देतो ना, तेव्हा किती वाईट असू द्या सासऱ्याशी, तरी पहिला बाजू घेणारा हा पोरगा नंतर जावाईच असतो.
लखोजीरावांना झालेली हत्या शहाजीराजांना पचली नाही, पटलं नाही शहाजीराजांना. तडकाफडकी निजामशाही सोडून निघाले. लखोजीरावांचे जावई शहाजीराजे आणि जिजाऊंना घेतलं. तिथून निघाले, थेट खाली उतरले कोकणात. कोकणात आपल्याजवळ माहुलीचा किल्ला आहे. या माहुलीच्या किल्ल्यावर जिजाऊंना घेऊन आले. आजही भयान जंगल बलदंड असा हा किल्ला आहे. शहरातल्या रंगीबेरंगी दुनियेपेक्षा सह्याद्रीच्या रंगांची रंगछटा. एखादा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावं तसं दर उन्हाळा, दर पावसाळा, दर हिवाळा त्याच कातळ कपारी, अवघड उंचच उंचच वाटा, नवरा नवरी, धबधबे, निसर्ग देवतेनं बहाल केलेलं निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी ज्या माहुलीच्या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये आपण जातो ना, त्याच माहुलीच्या किल्ल्यावर 5 महिन्याच्या गर्भवती जिजाऊला आणलं गेलं. सगळ्यांनी विचार करा, तुमच्या घरातल्या गर्भवती स्त्रीचा विचार करा आणि जिजाऊचा विचार करा आणि मग तुम्हाला कळेल जिजाऊ ग्रेट का आहे. साहेब, वेळ संपली की मलाच खुन्नवा, कारण खुर्च्या आताशी भरत चालल्यात. जिजाऊला माहुलीला आणलं गेलं. आजूबाजूच्या महिला गोळा झाल्या. इथे महिला मोजक्या आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. त्या अनुभवातल्याच गोष्टी मी सांगतोय. जिजाऊला माहुलीला आणलं गेलं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, विज्ञानानं आत्ता मान्य केलंय, 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो. माहिती आहे तुम्हाला? किती लोकांना माहिती आहे 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो? एकदा हात वरती करा. एका आईला माहिती आहे. सांगा ना, शिवाजीराजा कसा घडवणार आपण? 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो, हे विज्ञानानं आत्ता मान्य केलंय. पण आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय दादा. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला गर्भात. 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतं, हे आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलं आहे. इथे बसलेल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, जर माझं म्हणणं पटलं ना तरच टाळ्या वाजवा. दुर्दैव आत्ताच्या त्या 5 महिन्याच्या गर्भाचं, जे आत्ता आईच्या गर्भात आहे, बघा मी काय सांगतोय. दुर्दैव त्या आत्ताच्या 5 महिन्याच्या गर्भाचं, ते 5 महिन्याचं गर्भ. बाबा आतून आवाज येतो आईला, आई बस कर आता, हँग व्हायला आलो तरी आई व्हॉट्सअपची चॅट क्लिअरच करत बसते. मला सांगा, शिवाजीराजा कसा जन्माला येईल? तर जन्माला येताना पोकेमॉन डोरेमॉन शोधतच बसेल ना. तुम्हाला काही पटलं नाही म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या नाहीत. आता पुढचं सांगतो, जर पटलं तर डबल टाळ्या वाजवा. पुण्यातले लोक जास्त टाळ्या वाजवतात, तुम्ही गारटलेत का? धन्यवाद. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमची लेक 5 महिन्याची गर्भवती असेल, तुमची बहिणी गर्भवती असेल, तुमची पत्नी गर्भवती असेल, तुमची सुनबाई गर्भवती असेल, तर त्या गर्भवती स्त्रीला राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचायला ऐकायला द्या. ज्या घरातली सुनबाई लेक वहिनी 5 महिन्याची गर्भवती असताना राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजी जन्माला आले नाही तरी चालेल, पण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजींच्या विचारांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या गर्भांवर संस्कार करण्यामध्ये चुकतोय का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. अलीकडे सुशिक्षित म्हणवणारी पिढी, या पिढीनं गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. बघा, जन्माला आल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला बघतो, गावाकडे म्हणा किंवा काही शहरातल्या आपल्या चाळीमध्ये म्हणा किंवा आणखीन कुठेही म्हणा, एखादं बाळ जेव्हा जन्माला आल्यानंतर 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरामध्ये सारखं रडत असतं, पण ते शांत बसत नाही. आणि अचानक जर कोणी भजन लावलं तर ते बाळ शांत होतं. याचं कारण काय?
तो पोटात असताना त्याच्या आईनं भजन ऐकलेलं आहे. तो पोटात असताना त्याच्या आईनं जर तिच्या नवऱ्याच्या सुंदर सुंदर ओव्या ऐकल्या असतील तर तो जन्माला आल्याबरोबर त्याला त्या तुमच्या भाषेतल्या सुंदर ओव्या गायला त्याची जीभ अडखळणार नाही. तो चायला ना माईला करतच बसेल या सुंदर ओव्या. आपण शिव्या शिकवलं नाही, बोललो का त्याने ऐकलं ना. गर्भसंस्कार समजून घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी त्या म्हणायच्या आईसाहेब सांगा ना तुम्हाला काय खावंसं वाटतंय. कोण म्हणायचं डांगराच्या भाकरी आमच्याकडे बनवल्या जातात, आईसाहेब सांगा ना डांगराच्या भाकरी खाल का. आईसाहेब तेलाच्या भाकरी आमच्याकडे बनवतात, तुम्ही खाल का. आईसाहेब या घ्या खारोडा आमच्याकडे बनवतात, ह्या मिरगुंडी पापड घ्या आमच्याकडे बनवतात. आईसाहेब सांगा ना तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय. जिजाऊनं सांगावं मला काही खावंसं नाही वाटत. मला मॉन्जिनीसचा केक, डॉमिनोजचा पिझ्झा आणि फ्रीजमधले सफरचंद, ॲडेड मिनरल वॉटर प्यावंसं वाटतोय. उरलं सुरलं नाही तर मला फार ऍसिडिटी झाले म्हणून 2-4 सोडे प्यावेसे वाटतात. हे डोळ्यात आता या सगळ्यांच्या महिलांच्या चर्चा सुरू झाल्या. एक महिला म्हणायला लागली मला जेव्हा डोहाळे लागले होते ना हा कार्यक्रम आहे 2 दिवसीय दिवाळ्यांचं प्रदर्शन व विक्री. हा कार्यक्रम आता थोड्या वेळात त्याचं उद्घाटन होऊन कार्यक्रम सुरू होणं, प्रदर्शन व विक्री सुरू होईल. याची सुद्धा विभागातील श्रोत्यांनी दखल घ्यावी. खुले कलादालन महापालिकेचे खुले कलादालन तेथे दिवाळी अंक प्रदर्शन, या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव यांच्या हस्ते होणार आहे. तरी विभागातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यायचा. थोड्याच वेळात खुले कलादालन ठाणे महानगरपालिकेचे खुले कलादालन येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन, या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन थोड्याच वेळात आपण इथे करीत आहोत. या प्रदर्शनाचे उद्घाटक आहेत श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव व मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे श्री रवींद्र मालुसरे. थोड्याच वेळात या दोन्ही पाहुण्यांचं येथे आगमन होणार आहे. मी विभागातील नागरिकांना विनंती करतोय की येथे ज्या खुर्च्या मांडल्या आहेत तेथे त्यांनी स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद. दिवाळ्यांचं प्रदर्शन व विक्री चे उद्घाटन आपल्या व्याख्याते श्री नवनीत नंदकुमार यशवंतराव यांच्या हस्ते होणार आहे. तरी मोठ्याच पदाधिकारी आहेत रवींद्रजी मालुसरे यांना विनंती करतो की त्यांनी विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करायचे. मंगेशजी आव्हाड यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करायचे. दरवर्षी आपण इथे मराठी दिवाळी अंक प्रदर्शन व विक्री करत असतो. मंडळी विवेक हॅलो. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. उद्घाटन होत आहे.
चांगलं करतो मुलांचं चौकट सागर देशपांडे म्हणून शूटिंग करतो. हो हो आपल्या चॅनेलसाठी यूट्यूब चॅनल आहे. दिवाळी अंक म्हणजे काय तेच माहिती. एक काळ असा होता की निवडणुका निघायच्या आणि दिवाळी अंक म्हणजे चला फोटो काढायचे. त्यानंतर रवींद्रजी मालुसरे यांचा सुद्धा सत्कार करतील मनोहर चव्हाण यांना विनंती आहे की त्यांनी रवींद्रजी मालुसरे यांचा सत्कार करायचा आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई श्री रवींद्र मालुसरे यांचा सत्कार करतात मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण. त्यानंतर विजय कवठे व दत्तात्रय गवास यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारायचा. त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. विजय कवठे व दत्तात्रय गवास यांना विनंती आहे की त्यांनी मंडळाचा सत्कार स्वीकारायचा. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जे आहेत विजय सोमा सावंत यांना सुद्धा मंडळातर्फे केला जाणारा सत्कार स्वीकारायचा. ते बाजूला ते नंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक विजय शर्मा सावंत यांचा सत्कार मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण करतात. आणि आता कुठेही वेळ न दवडता ज्या व्याख्यानाची आपण वाट बघतो अजून एक सत्कार बाकी आहे. आपल्याला मराठा समाजाचे अध्यक्ष मंगेशजी आवळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करतोय. त्यांनी तो स्वीकारावा. प्रशांत शंकर यांना विनंती की त्यांनी मंगेशजी आवळे यांचा सत्कार करायचा.
आणि कुठे आता वेळ न दवडता आपण ज्या व्याख्यानाची वाट बघतोय त्या व्याख्यानात सुरू करणार आहोत. स्वराज सामाजिक सेवा संस्था यांचे अध्यक्ष अनिल कोळी व संस्थापक मनोहर चव्हाण यांच्या वतीने सर्व श्रोत्यांचे स्वागत करून मी आपले व्याख्याते व शिवचरित्रकार प्राध्यापक श्री नंदकुमार यशवंतराव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करायची आहे. हॅलो, माझा आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? स्वराज सामाजिक संस्था आणि मराठी वृत्तपत्र संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने थोडा मास्टर कमी करा फक्त, किंवा आता याचं तोंड फिरवलं तिकडं तरी चालेल. नॉर्मल फिरवा फक्त, बस बस बस. ओके. मागील 35 वर्षांपासून आपण जी समाजसेवा करत आहात, मी मागाशीच दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं तिथे गेलो. साहेब सांगत होते मागील 35 वर्षांपासून आम्ही हे कार्य करत आहोत. मोबाईलच्या काळामध्ये, रील्सच्या काळामध्ये रिअल लाईफचं जीवन प्रदर्शन ज्या दिवाळी अंकांमध्ये व्हायचं, त्या दिवाळी अंकांची जाणीव आजच्या पिढीला नाही आहे. मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला मागच्या 6-7 वर्षांपूर्वी जेव्हा मी माझं करिअर सुरू केलं व्याख्यान या क्षेत्रामध्ये, त्या क्षणाची आठवण झाली. अशीच 10-15 माणसं समोर असायची आणि शक्यतो सफेद केस झालेली माणसं असायची. आणि मग तिथून सुरू झालेला प्रवास तरुणांपर्यंत येऊन आज पोहोचला आहे. त्यामुळे मला माणसं 10 असली काय, 20 असली काय आणि 20,000 असली काय फरक पडत नाही. कारण समाज बदलण्याचं ध्येय ज्या माणसांच्या मनामध्ये आहे, अशा मोजक्याच माणसांची गरज या समाजाला आहे. अन्यथा रस्त्यावर बसलेली अनेक माणसं आपण पाहतो, धावणारी, पळणारी, पण त्या सगळ्याच माणसांची गरज या समाजाला नाही. किंबहुना ती माणसं या समाजाशी बांधिलकी जपणारे असतीलच असं नाही. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिताः नमोस्तस्यै नमोस्तस्यै नमो नमः. या ठाण्याच्या पुण्य नगरीला नमस्कार करतो. आणि ज्यांच्या मनामध्ये 35 वर्षांपूर्वी ही संकल्पना आली, दिवाळी अंकांचं प्रदर्शन करावं, त्याची विक्री करावी आणि समाजाला वैचारिक क्रांतीची एक दिशा निर्माण करून द्यावी, जेणेकरून विस्कटलेला समाज एकसंघ होईल आणि त्यातून समाजाच्या जागृतीचं कार्य अविरतपणे सुरू राहील. ते क्रांतीची ज्वाला आज ही लेखणीच्या स्वरूपामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला आपण पाहतो, एकीकडे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे लोक वाकड्या नजरेनं पाहत असतील, ही कदाचित भ्रष्टाचाराची किनार लागली असं म्हणत असतील देखील, परंतु आजही समाजाशी नाळ जोडलेली माणसं, आपल्या लेखणीशी कधीही प्रतारणा न करणारी माणसं आजही जिवंत आहेत. आणि म्हणून अशा जिवंत हडामासाच्या माणसांच्या जाणीवांना नमस्कार करावा असं वाटतो. आज 350व्या शिवराजाभिषेकाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवपूर्व काळ आणि शिवाजी राजांचे कार्य तुमच्या पुढ्यात मला ठेवायचं आहे. तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं व्यत्यय येईल. काही खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या खुर्च्या कदाचित उशिरा का होईना ज्यांच्यामध्ये शिवाजी राजांच्या प्रती आस्था आहे, प्रेम आहे, जाणीव आहे, त्या जाणीव असलेल्या माणसांना या खुर्चीमध्ये येऊन बसावंसं वाटेल. माझा आवाज ज्या कर्णपटलांपर्यंत जाईल, त्या कर्णपटलांवर गेलेला आवाज त्यांच्या काळजामध्ये शिवाजी राजाच्या प्रती जाणीव निर्माण होऊ शकली तर आजचं व्याख्यान यशस्वी झालं असं मी म्हणेन. बघा, एखादी घटना, एखादी गोष्ट ही उगाचच घडत नाही.
त्या घटनेच्या पाठीमागे अनेक कारण मीमांसा असतात. ज्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही राहतो ती भूमी कोणे एकेकाळी दंडकारण्य म्हणून ओळखले जात होते. प्रचंड अरण्य, प्रचंड जंगल या भूमीमध्ये होतं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही भूमी, या भूमीनं प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं अनुभवलेला आहे. या भूमीनं तुम्हा मला साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचं वावरणं पाहिलंय. काळ सरत गेला. अनेक राजवटी इसवी सन पूर्व पासून ते अगदी 1247 पर्यंत अनेक राजवटी या महाराष्ट्रानं पाहिल्या. एक काळ होता जिथे नागवंशीय लोक इथे राहत होते. मी खूप मागून पुढे चाललोय बघा. या नागवंशीय लोकांच्या संस्कृतीशी संपर्क जोडला गेला उत्तरेतून आलेल्या काही परंपरा असलेल्या लोकसंस्कृतीचा. उत्तरेतून काही घराणी या मराठी मुलकात आली, दक्षिणेत आली. या लोकांच्या संस्कृतीचा सहज संबंध इथल्या नागवंशीय लोकांशी आला आणि ही लोकसंस्कृती एकरूपानं संवर्धित होत गेली, पुढे येत गेली. तीच लोकसंस्कृती या महाराष्ट्राची संस्कृती झाली. पुढे शिलाहार आले, कदम आले, चालुक्य आले. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळ असलेला सातवाहनांची साक्ष देणारा नाणेघाट आहे. भारताचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या या कल्याण भिवंडीच्या बेटावर येणारा व्यापारी माल तो या इसवी सन पूर्व 200 वर्षांपासून कल्याणच्या दिशेनं, नाणेघाटच्या दिशेनं प्रतिष्ठानला जायचा. तत्कालीन मराठी राजधानी असलेल्या पैठणला जायचा. इतकी ऐतिहासिक परंपरा या महाराष्ट्राला लाभली. सातवाहनांपासून अगदी यादवांपर्यंतचं राज्य या महाराष्ट्रानं पाहिलं. देवगिरी सारख्या समृद्ध महाराष्ट्रानं, या महाराष्ट्रामध्ये मराठी राजा राजत राहत होता. लक्ष्मीनं पाणी भरावं, सुवर्णाचा धूर निघावा, इतकी सुंदरता या राज्यात होती. सगळं काही अलबेल होतं. परंतु असं म्हणतात ना, चांगल्याच गोष्टीला नेहमी दृष्ट लागते. याच महाराष्ट्रामध्ये नेवासे या गावी 1290ची गोष्ट आहे. एक 15-16 वर्षाच्या युवकानं साक्षात भगवान श्रीकृष्णानं मानवी जीवनाचं सांगितलेलं तत्वज्ञान माझ्या साध्या भोळ्या मराठी माणसाला कळावं यासाठी टीकात्मक ग्रंथ लिहिला श्रीमद भगवत गीतेवर. आणि तोच श्रीमद भगवत गीतेवर केलेल्या टीकेचा ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिखाण केलं. सांगितलं एका 15-16 वर्षाच्या युवकानं, तोच युवक पुढे जाऊन ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या भागवत धर्माचा ग्रंथ, या भागवत धर्माची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ ज्या ज्ञानेश्वरांनी रोवले ते तुम्हाला सगळ्यांचे ज्ञानेश्वर माऊली झाले. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता. या महाराष्ट्रामध्ये सगळं काही अलबेल होतं. 1295चा काळ आला. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या, ज्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी, विंध्यचलाच्या प्रदेशातून दिन 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 करत 8000चं सैन्य घेऊन महाराष्ट्राच्या दिशेनं आला आणि महाराष्ट्राच्या परिणितीची दुर्दैवाची कथा सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी आला, राजा रामदेव राय बरोबर युद्ध झालं आणि राजा रामदेव रायाला आपली ज्येष्ठाई नावाची मुलगी या अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागली. स्वाभिमान गहाण ठेवण्याची सुरुवात या महाराष्ट्रानं तेव्हा पाहिली. आज तागायत ती परिस्थिती आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हा मला शोधावं लागेल. ज्येष्ठाई नावाची मुलगी राजा रामदेव रायनं देऊन टाकली. अनेक देवगिरीच्या यादवांच्या कुळामध्ये अनेक राजे झाले. हरपाल देव नावाचा राजा मध्ये मध्ये एखादा जन्माला यायचा, पुन्हा तो उठून उभा राहायचा. परंतु हरपाल देव रायासारखी माणसं फार माणसं तयार झाली नाही. आणि त्यानंतर मराठी माणसाच्या मनगटातलं सामर्थ्य जे गळून पडलं ते पडलंच.
1 शतक 2 शतक 3 शतक 3.5 शतक गेली, पण या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं उभा राहणारा माणूस तयार झाला नाही. मंडळी, वेरूळचे पाटील बाबाजी भोसले, काही लोक या घराण्याचा संबंध शिसोदे या घराण्याशी लावतात. मी थोडासा वेगळा वक्ता आहे, थोडासा वेगळा विचारवंत आहे आणि थोडासा वेगळा इतिहासाचा लेखक आहे. हे यासाठी सांगतो, कोणी काही संबंध लावू दे, प्रचलित संबंध जरी आपण शिसोदे घराण्याशी लावत असलो तरी शिवाजी राजा किंवा या भोसले कुळाचा जो पराक्रम आहे तो किंचित सुद्धा कमी होत नाही. त्यामुळे नको त्या वादात मी घुसणार नाही. बाबाजी भोसले या वेरूळ गावचे पाटील निजामशाही या शाहीमध्ये ते काम करत होते. आता ही निजामशाही मध्येच कुठून आली तर मंडळी, या अल्लाउद्दीन खिलजीच्या पराक्रमानंतर दक्षिणेमध्ये बहमनी राज्य स्थापन झालं. या बहमनीची 5 शक्ल पडली. अहमदनगरला निजामशाही झाली, विजापूरला आदिलशाही झाली, गोवळकोंडाला कुतुबशाही झाली, बिदरची बरीदशाही झाली आणि इमादची इमादशाही झाली. पण या इमादशाहीच्या आप्तस्वकीयांमधल्या वादांमुळे इमादशाही संपली आणि उरल्या 4 शाह्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि राहिली बिदरची बरीदशाही. यापैकी निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये काही घराणे उदयास आले, तोपर्यंत इथल्या माणसांना कुठेही संधी मिळत नव्हती पराक्रम गाजवायची. आदिलशाहीमध्ये झुंजारराव घाडगे अनेक मराठा घराणे उदयाला आले. तशी निजामशाहीमध्ये ज्यांचा संबंध थेट प्रभू श्री कृष्णांच्या यादव घराण्याशी जोडला जातो ते यादव घराणं उदयाला आलं. याचा अपभ्रंश जाधव म्हणून झाला. भोसले घराणं उदयास आलं, त्यातले हे भोसले, बाबाजी भोसले वेरूळ गावचे पाटील, जे निजामशाहीमध्ये काम करतायत. बाबाजी भोसलेंच्या पराक्रमामुळे त्यांना काही 1-2 गावची मुकादमी मिळाली. म्हणजे जसा गावचा पाटील तसा 2 गावचा मुकदम, 4 गावची देशमुखी मिळाली. पराक्रम वाढायला लागला आणि बाबाजींना 2 लेकरं झाली. एकाचं नाव ठेवलं मालोजी, एकाचं नाव ठेवलं विठोजी. मालोजी आणि विठोजी बाबाजींच्याच प्रमाणे पराक्रमी निघाले आणि निजामशाहीमध्ये यांचं कर्तृत्व वाढायला सुरुवात झाली. एकेकाळी मराठ्यांना किंचितही संधी नसलेली माणसं पराक्रमाच्या जीवावर 1,500ची सरंजाम, या दोघांना 1,500ची सरंजाम या निजामशहानं प्रदान केलं. 1,500च्या सरंजाम पर्यंत मालोजी राजे थांबले नाहीत. त्यांचा पराक्रम सुरूच होता आणि याच पराक्रमाच्या जीवावर 5,000 सरंजाम मालोजी राजांना बहाल करण्यात आलं. एकीकडे मालोजी राजांचा पराक्रम सुरू आहे, एकीकडे यादव घराण्याचा देखील पराक्रम सुरू आहे. आणि मालोजी राजा यांचा विवाह फलटणच्या पवार घराण्यातील, नाईक निंबाळकर घराण्यातील उमाबाई यांच्यासोबत झाला. माफ करा, याच पवार घराण्यातील एका स्त्रीशी झाला. आणि मालोजी राजांना 2 मुलं झाली. एकाचं नाव ठेवलं शहाजी आणि एकाचं नाव ठेवलं शरीफजी. आता पुन्हा या नावांवरून अनेक वादवादांतर आहेत, त्याच्यात तुम्ही पडू नका, मीही पडणार नाही. कोणी म्हणतो शहा आणि शरीफ कोणी पीर होते, त्यांना नवस केला म्हणून त्यांच्या नावावरून शहाजी आणि शरीफजी नावं ठेवली. आपल्याला नावांशी मतलब आहे. शहाजी आणि शरीफजी ही 2 नावं, या 2 मुलं झाली. 16 मार्च 1594ची गोष्ट आहे. शहाजी राजांचा जन्म झाला. 2 वर्षांनी शरीफजी राजांचा जन्म झाला. अजून 2 वर्ष गेली. इकडे लखोजीराव यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा विवाह झाला होता माळसाबाईंबरोबर.
लखुजी राजे आणि म्हाळसाबाई सिंदखेड राजा येथे कन्या झाली यांना 12 जानेवारीचा महिना सुरू आहे ना, 12 जानेवारी 1598 म्हाळसाबाईंच्या पोटी कन्येचा जन्म झाला. कन्येचं नाव ठेवलं जिजाबाई. काही लोकांना बरीचशी नावं नवीन असतील. लखुजीराव आणि म्हाळसाबाईंना कन्येचा जन्म झाला आणि कन्येचं नाव जिजाबाई ठेवलं. सिंदखेड राजा येथे जिजाबाई वाढायला सुरुवात झाल्या. लहानाच्या मोठ्या होत आहेत. बघा, शिवाजी राजा जो घडतो तो उगाच घडत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण मीमांसा आहे, काहीतरी परंपरा आहे, कोणत्या तरी जाणीवा आहेत. त्या जाणीवा एक एक टप्पा पार करत करत पुढे आल्यात आणि म्हणून शिवाजीराजा घडलाय. जिजाऊ लहानाची मोठी होत असताना लखुजीराव म्हाळसाबाई आपल्या लेकीवर संस्कार करतायत. हे संस्कार घडवताना मुलगी म्हणून तिला तलवारबाजी शिकवायची नाही असं नाही, मुलगी म्हणून तिला घोडेस्वारी शिकवायची असं नाही. म्हाळसाबाईंना सलाम करावा. म्हाळसाबाईंना जिजाबाईला प्रत्येक गोष्ट शिकवली. रामायणाची कथा, महाभारताची कथा. जाधव हे सप्तहजारी होते. एक चांगला राबता त्या घराण्यामध्ये होता. जिजाबाई लहानाच्या मोठ्या होत आहेत. एकीकडे शहाजीराजे मोठे होत आहेत. शहाजीराजांचं वय जेमतेम 5 वर्षाचं आहे. शरीफजी राजे 3 वर्षांचे आहेत. आणि दुर्दैवाची घटना घडली. लढाईला गेले असताना मालोजी राजे मृत्यूच्या धाडीत पडले. 5 वर्षाचं वय आहे शहाजीराजांचं आणि त्यांचे वडील वारलेत. दोन्ही मुलांची देखभाल आता विठोजी राजेंनी करायला घेतली. साहेब, बसायचं असेल तर खुर्च्यांवर बसू शकता. इकडे जे रस्त्याच्या मधोमध बसलेले आहेत ना, त्यापैकी ज्यांना मराठी समजते, शिवाजीराजेंवर प्रेम आहे, त्यांना जर वाटलं खुर्च्यांमध्ये बसलं पाहिजे, मानेला कळलं लागता, तर आपल्याला बसू शकता. आपलं स्वागत आहे. मंडळी, शिवाजीराजाच्या काळात जन्माला यायला आणि शिवाजीराजाचा इतिहास ऐकायला फार पुण्य लागतात. कोणाच्या पण कर्णपटलावर शिवाजीराजाचा इतिहास पडत नाही. मी ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पासाहेब परबांना भेटायला जातो काय, छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाच्या निमित्तानं, आणि नरवीर तानाजीराव मालुसरेंचे वंशज आमचे आदरणीय मालुसरे साहेब तिथे येतात काय, आणि 2 मिनिटांची आमची ओळख होते काय, आणि त्यांचा एक फोन येतो की आपल्याला असा असा कार्यक्रम आहे, करावा लागेल. मी स्टेजवर माईकवरून बोलतोय. अलीकडच्या मागच्या काही वर्षांमध्ये गर्दीची सवय लागली आहे, पण जेव्हा सामाजिक बांधिलकी जपून काम करणारे माणसं माझ्या समोर उभी राहतात, मी त्यांना विचारत नाही तुम्ही मला मानधन किती देणार आहात, गर्दी असेल का, साऊंड कसा असेल, काय कसं असेल. पण मला माहिती आहे तुम्ही लोक रेकॉर्ड करतात, पण जेव्हा राजकीय कार्यक्रम असतो, जेव्हा राजकीय इच्छाशक्तीनं कार्यक्रम आयोजित केले जातात, तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगतो मला साऊंड चांगला लागेल, मॉनिटर लागेल, गर्दी लागेल, लाभ 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 लाभ. पण जेव्हा शिवाजीराजाच्या विचारानं प्रेरित झालेली माणसं काम करायला घेतात, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी विचारत बसत नाहीत. शहाजीराजांचं वय 5 वर्ष आहे आणि या 5 वर्षाच्या लेकराचे वडील वारलेत. विठोजी राजेंनी या दोन्ही लेकरांची देखभाल केली. शहाजीराजांचं वय झालं 15 वर्ष होईपर्यंत विठोजी राजेंनी त्यांची चांगली देखभाल केलेली आहे. काळ पुढे सरकतोय. या 15व्या वर्षी शहाजीराजेंनी सुद्धा पराक्रम केला आणि आता सरंजामशाहीची, जहागिरीची जबाबदारी शहाजीराजे योग्यरित्या सांभाळू शकतात हे विठोजीराजेंनी ओळखलं आणि सगळी जबाबदारी आता शहाजीराजेंवरती दिली. शहाजीराजेंवरती जबाबदारी दिलेली आहे आणि वर लक्षितः लक्षणम. शहाजीराजे लग्नाच्या वयाचे झालेले आहेत आणि वराच्या योग्यतेचे झालेले आहेत. हे निजामशाहीच्याच
सैन्यातील लखुजीराव जाधवरावांनी पाहिलं आणि त्यांनी हेरलं की विवाहासाठी योग्य वर हाच आहे. आपल्या जिजाऊच्या योग्यतेचा वर हाच आहे. हाच पराक्रमी वर आपल्या जिजाऊच्या योग्यतेचा आहे. मला ना या इतिहासातल्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट वारंवार जाणवत राहते की जर लखुजीरावांनी विचार केला असता, शहाजीराजाचा ठाण्यामध्ये चांगले 4-5 किल्ले असावेत, शहाजीराजेच्या जोडीला शहाजीराजांची आई नसावी, वडिलांचा तर संबंधच नव्हता, यांचा विवाह जमवताना मध्यस्थीनं सांगितलं असतं शहाजीराजांचे वडील नाहीत, आई आहे ती पण आता थोड्या दिवसात वयस्कर होईल, म्हणजे तुमच्या लेकीला झंझटच नाही. मी काय सांगतोय तुम्हाला चांगलं समजत असेल. मुलगा वेल सेटल आहे का, मुलगा ग्रँटेडला आहे का, पगार किती आहे, 50,000 आहे, जमणार नाही. मला प्रश्न असा पडतो की लखुजीरावांनी हा जर प्रश्न निर्माण केला असता, त्यांना वाटलं नसेल का की माझी जिजाऊ ज्याच्या हातात हात तिचा देणार आहे, ज्याच्या पदरात मी टाकणार आहे, तो परमनंट असावा, त्यांना वाटलं नसेल. तो वेल सेटल असावा असं त्या वडिलांना वाटलं नसेल. म्हाळसाबाईला वाटलं नसेल का माझा जावई सरकारी नोकर असावा, वाटलं असेल ना हो. अलीकडच्या फ्लॅट सिस्टम असावी, सरकारी नोकर असावा, सुंदर देखणा असावा, या सगळ्या अपेक्षा असणाऱ्या वडिलांच्या समोर इतिहासातले लखुजीराव आधुनिक म्हणवून घेणाऱ्या सगळ्या वडिलांच्या भुरसटलेल्या बुद्धीला एक सनसनी चपराक मारतात. हा विचार मला लखुजीरावांच्या रूपाने तुम्हाला सांगायचा आहे. हा विचार मला तुम्हाला सांगायचा आहे. लखुजीरावांचा आधुनिक विचारसरणी, प्रगल्भता म्हणजे काय हो. लखुजीरावांनी इतिहासामध्ये 350-400 वर्षांपूर्वी एक बाप म्हणून आपला जावई निवडताना त्याची सरकारी नोकरी बघितली नाही, त्याची सहाय्यता बघत असताना त्याची वेल सेटल, त्याची धनसंपत्ती बघितली नाही, त्याचा बघितला पराक्रम, त्याचा बघितला आपल्या स्वप्नाशी असलेली ध्येयपूर्तता, त्याचं असलेलं आपल्या स्वप्नावरचं प्रेम आणि त्याच्यातली कार्यकर्तृत्व लखुजीरावांनी बघितली आणि मग आपल्या जिजाऊला लखुजीरावांच्या हातात दिले. आता हा साधा प्रश्न इथे बसलेला अनेक वडिलांना आहे. जेव्हा या विचारानं आपला बाप आपल्या मुलीला एका मुलाच्या पदरात किंवा मुलाच्या हातात हात देतो, तेव्हा त्या बापाचा विचार काय असेल आणि ती मुलगी कोणत्या विचारानं त्या विवाह बंधनात अडकली असेल. शहाजीराजांचा आणि जिजाऊंचा विवाह झाला. या शहाजीराजांच्या आई मी मगाशीच म्हणालो उमाबाई साहेब पवार घराण्यातल्या. शहाजीराजांचा विवाह झाला जिजाऊंबरोबर. हा विवाह म्हणजे साधा सुद्धा विवाह नव्हता. एका जगाला हेवा वाटावा अशा नक्षत्राच्या जन्मासाठी, एका अलौकिक ग्रहाच्या निर्मितीसाठी 2 भव्य ग्रहांनी एकत्र यावं असा तो काळ. विवाह तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अलीकडच्या काळात 30 ओलांडे तरी विवाह होत नाहीत. आणि मग 15-16 वर्षी विवाह झाला. आपल्या अलीकडच्या भाषेत मुलगी उपवर होते, मुलगी वयात येते. या वयात येण्याच्या काळामध्ये जिजाऊला शहाजीराजांच्या घरी म्हणजे भोसलेंच्या घरी पाठवण्यात आलं. आता दोघे एकत्र राहायला लागले. शहाजीराजांचा कार्यकाळ बघा कसा आहे. 1623ला जिजाऊ आणि शहाजीराजे यांना पहिलं अपत्य झालंय. बोर होत नाहीये ना तुम्हाला? तुमच्या मागच्या खुर्च्या भरत चालल्यात. तुम्ही शिवाजीराजांचा इतिहास ऐकला असेल पण शिवपूर्व काळ ऐकला नसेल. मालुसरेंची इच्छा होती की शिवपूर्व काळ सांगावा. जिजाऊंना पहिलं अपत्य झालं. या पहिल्या अपत्याचं नाव काय ठेवावं? 1 वर्षांचा काळ उलटून गेला. जिजाऊनं
आपल्या लेकराचं नाव ठेवलेलं नाहीये. 1623 ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. शहाजीराजे मोहिमेवरती होते. मोहिमेवरून आले शहाजीराजे आणि शहाजीराजे जिजाऊंना विचारतात बाळराजेंचं नाव काय ठेवलंय. जिजाऊ सांगतात तुम्ही मोहिमेवरती होतात, बाळराजेंचं नाव कसं ठेवू. पण एक सांगू राजे, मला भाऊजींची फार आठवण येते. आपण भाऊजींचंच नाव ठेवूयात ना. आणि मग जिजाऊने आपल्या पहिल्या लेकराचं नाव ठेवलं शंभूजी. संभाजी नाही, शंभूजी. आता हे शंभूजी नाव ठेवण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं. शंभूजी हे नाव जिजाऊंच्या धीराचं होतं, शहाजीराजेंच्या चुलत बंधूंचं होतं. धीराची आठवण काय होत होती. त्याचं झालं असं, निजाम बादशहाच्या आणि आदिलशाहीच्या इकडून तिकडे तिकडून येते हे जाधव, निजामशहा, भोसले यांचं येणं जाणं चालू होतं. कधी निजामशाहीमध्ये काम करत होते, कधी आदिलशाहीमध्ये काम करत होते. 1623 पहिला मुलगा संभाजीराजा झाला. ते नाव का ठेवलं शंभूराजे बघा. निजामाच्या दरबारात शहाजीराजे होते, लखुजीराव जाधव होते. ही दोन माणसं होती. दोन्ही माणसं पराक्रमी. निजामाचा दरबार भरला. आता बघा, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला आताच्या सिच्युएशनला रिलेट करायची आहे. निजामाचा दरबार भरला आणि या दरबारामध्ये लखोजीरावांच्या सोबत त्यांचे जावई शहाजीराजे होते. शहाजीराजेंचे जवळचे सरदार खंडागळे, या खंडागळेंचा हत्ती उधळला. एकच निमित्त खंडागळेंचा हत्ती उधळला. उधळलेल्या हत्तीला शांत करावं असं लखोजीरावांच्या चिरंजीवांनी म्हणजे दत्ताजीरावांनी सांगितलं की या हत्तीला शांत करा. तो पिसळलेला हत्ती इकडे तिकडे फिरत होता, वाकडा तिकडा. आणि या दत्ताजीरावांनी सांगितलं की हत्तीला शांत करा. आणि या खंडागळेंच्या हत्तीचा जो कोण मोहित होता किंवा जो पण कोण त्याचा माणूस होता त्याला सांगितलं शांत करा. हत्ती शांत होत नव्हता. आणि म्हणून दत्ताजी हत्तीवरती धावले. हत्तीची सोंड कापल्या गेली. हत्तीची सोंड कापल्या गेल्याबरोबर इकडे शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजीराजे धावले. आणि संभाजीराजे आणि दत्ताजी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. दत्ताजीवरती तलवार चालली संभाजीराजांकडून चाललेली तलवार दत्ताजीराजांवर अशी काही चालली. दत्ताजीराव जागच्या जागी मूर्छा येऊन खाली पडले. दत्ताजीराव खलास झाले. कोणी मारलंय? शंभूराजेंनी. ही गोष्ट लखुजीरावांना कळली. लखुजीराव पळत पळत आले. आपल्या लेकराला मारलं कोणी बघतात तर शंभूराजेंनी मारलाय. आणि सरळ लखुजीरावांची तलवार उपसली शंभूराजेंवर तलवार चालली. शंभूराजे जागेवर खलास. आणि दुसरी तलवार उचलली गेली ती जिजाऊच्या कुंकुवावर. त्या कुंकवाचे नशीब शहाजीराजेंना केवळ मूर्छा आली. शहाजीराजे जागेवर कोसळले. शहाजीराजेंना बाजूला नेण्यात आलं. निजाम बादशहा गंमत बघतोय. दरबार भरला निजामशहाचा. झुंजताय कोण? जाधव आणि भोसले. म्हणतो बरं आहे, कोंबड्यासारखे झुंजतायत. वास्तविक दोघेही पराक्रमी. दोघांपैकी जर कोणाची माणसं मारल्या गेली तरी नुकसान निजामाचंच होतं, कारण त्याचीच माणसं मारली जाणार होती. पण तो म्हणत होता बरं आहे, जर हे मराठे एकत्र आले ना तर इतिहास घडवतील. एकमेकामध्ये झुंजत राहिले तर आपल्याला यांच्यावर वचक ठेवता येईल. झुंजा मराठ्यांनो, काय झुंजायचंय ते झुंजा. तुमच्या आजूबाजूला बघा जरा. इथे नाही, वास्तविक जीवनात काय चाललंय. दोघांची माणसं मारल्या गेली. आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, जाधवांचे दत्ताजीराव मारल्या गेलेत, भोसलेंचे शंभूराजे मारले गेलेत. जाधव रडत होते, शोक करत होते, त्यांचे चिरंजीव मारल्या गेलेत म्हणून.
भोसले रडत होते त्यांचे बंधू मारले गेलेत म्हणून. साहेब, जिजाऊनं कोणासाठी रडावा? कोणासाठी रडावा? आपला सख्खा भाऊ मारला गेलाय म्हणून रडावं, आणि कोणी मारला म्हणून रडावं? आपल्या धीराने. आणि आपला धीर मारला गेलाय म्हणून तिने रडावं? आपला भाऊ गेलाय म्हणून रडावं की धीर मारला गेलाय म्हणून रडावं? जिजाऊ रडत होती या मराठ्यांच्या नादानपणावर. जिजाऊ रडत होती इथल्या माणसांच्या मूर्खपणावर. विचार करत होती, अरे मराठ्यांनो, तुमच्या मंगटात ताकद नाही असं नाही, तुमच्या बुद्धिमत्तेला कल्पकता नाही असं नाही, तुमच्यात सामर्थ्य नाही असं नाही, सगळं काही आहे रे तुमच्यामध्ये, सगळं काही आहे. पण तुमची बुद्धिमत्ता, तुमचं सामर्थ्य हे आपल्या माणसांच्यासाठी वापरायचं असतं, आपल्या माणसांच्या विरुद्ध नाही. ही साधी अक्कल तुम्हाला कशी नाही मराठ्यांनो? ही साधी अक्कल कशी तुम्हाला नाही? हा विचार जिजाऊ करतीये. एक एक परिस्थिती परिणाम करते जिजाऊवर. आता मला सांगा, वास्तविक पाहता जिजाऊचं नुकतंच लग्न झालंय, तिला पहिलं अपत्य होणार आहे, झालंय, 1 वर्ष होऊन गेलाय. ही सगळी हत्याचं प्रकरण झाल्यानंतर जिजाऊनं कोणाची बाजू घ्यायला हवी होती असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं? ऐक, जिजाऊनं कोणाची बाजू घ्यायला हवी होती? कोणाची कोणाची बाजू घ्यायला हवी होती? भावाची ना. आयुष्य जरी नवऱ्याच्या घरी घालवायचं असलं तरी बाजू मात्र भावाचीच घ्यायला पाहिजे. भावाची बाजू घ्यायला हवी होती. पण जिजाऊवर असलेले संस्कार बघा. आई, जिजाऊच्या घरात माळसाबाईने लुडबुड नाही केली म्हणून जिजाऊचं कुटुंब सुरक्षित राहिला. 24 तासापैकी 8 तास जिजाऊच्या माळसाबाईनं व्हॉट्सअप नाही केला जिजाऊला. आज काय डाळ केली का, सासू काय बोलली का, नवरा काय बोलला का, मग सासूला असं बोल, सासू गप राहील, नवऱ्याला असं उत्तर दे तेव्हा नवरा गप राहील, असं माळसाबाईनं केलं नाही. असं केलं असतं तर शिवाजीराजा घडला नसता आणि स्वराज्य सुद्धा घडलं नसता. जिजाऊनं काय करावं? आता मला सांगा, जिजाऊनं बाजू भावांची घ्यायला हवी होती, पण जिजाऊनं बाजू घेतली शहाजीराजांची. का घेतली असेल हो? शहाजीराजांची बाजू का घेतली असेल? थोडासा स्ट्रेस द्या डोक्याला, सांगा साहेब. क्या बात, एकदा साहेबांसाठी टाळ्या वाजवा. आता हाच थेट धागा मी जोडणार आहे पुढे. जिजाऊचं लग्न होऊन ती भोसलेंची सुनवाई झाली आहे. आता ती कोणाची लेक राहिलेली नाही, ती पत्नी झाली शहाजीराजांची. आता तिचा धर्म लेकीचा नाही, पहिला धर्म प्रायोरिटी ही पत्नीची आहे. तिचा धर्म हिंदू मुसलमान नाही, तिचा धर्म पत्नी म्हणून आहे आणि तिनं तिचा धर्म पाळलाय. इथे बसलेल्या प्रत्येकानं जर स्वतःचा धर्म पाळला तर जगामध्ये कुटुंब व्यवस्था सुरक्षित राहील, हे जिजाऊ आम्हाला सांगते. एकदा जिजाऊसाठी टाळ्या वाजवा. जिजाऊनं तिचा पत्नीचा धर्म पाळलाय. आता इथे असलेल्या सगळ्या सासरेबुवांनी सासऱ्याचा धर्म पाळा, नवऱ्यांनी नवऱ्याचा धर्म पाळा, आईनं आईचा धर्म पाळा, पत्नीनं पत्नीचा धर्म पाळा, सुनबाईनं सुनबाईचा धर्म पाळा. किती मोठी मोठी गोष्ट आहे बघा. आपण असामान्य, अलौकिक, अद्भुत हे जे काही वाचतो ना ते उगाच नाही घडत. मी मगाशीच म्हणालो, जिजाऊवर झालेले संस्कार, जिजाऊला जे संस्कार झाले तेच संस्कारांचं पुन्हा रिपिटेशन जिजाऊनं तिच्या लेकरांवर केलेलं आहे, ते मी पुढे सांगणार आहे. तिनं तिचा धर्म पाळला. आता बघा, सासरा आणि जावई हे नातं कसं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. काही ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये सासरा आणि जावयाचं नातं हे खूप सुंदर असतं, बरोबर की नाही साहेब?
पण काही ठिकाणी सासरा आणि जावई म्हणजे सासऱ्यानं घरात एंट्री मारावी आणि जावयानं घराच्या बाहेर निघावं, हा टायमिंग असतो. याच्यात सँडविच होतो त्या पोरीचा. म्हणजे इतकं गोड नातं असतं सासरा आणि जावयाचं. आता तुम्ही परिस्थिती बघा, एकीकडे लखुजीराव बिघडलेत कारण त्यांच्या मुलाला मारलंय, एकीकडे शहाजीराजे बिघडलेत त्यांच्या भावाला मारलंय. आता यांच्या दोघांचं नातं कसं तयार झालं असेल याचा तुम्ही विचार करा. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जिजाऊनं तिचा धर्म कसा पाळला तेही मी तुम्हाला सांगतोय. आता तिची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की शहाजीराजाला शांत करणं. बापाला जाऊन तर सांगू नाही शकत की बाबा थांबा जरा शांत राहा, पण ती नवऱ्याला शांत करू शकत होती. नवऱ्याला कसं शांत केलं असेल तिने? तिने आपल्या पहिल्या लेकराचं जे नाव ठेवलं ना शंभूराजे, ते कशासाठी? की माझं आपल्या भोसले कुटुंबावर किती प्रेम आहे हे बघा, कारण मला आपल्या दिराचं नाव आपल्या पोराला ठेवायचंय. म्हणजे शहाजीराजेने विचार करावा की जी आपली पत्नी आपल्या भावाचं नाव आपल्या लेकराला ठेवते ती माझ्या सोबत आहे. आणि ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पाठीमागे एक स्त्री जेव्हा उभी राहते ना, तेव्हा सगळ्यात मोठी ताकद त्या पुरुषाच्या सोबत उभी राहत असते. आणि म्हणून शहाजीराजे थोडे शांत झालेत, त्याच्यामुळे वाद थोडासा शांत झाला. 1625 ते 1628 या दरम्यानच्या काळामध्ये शहाजीराजे आता आदिलशाहीमध्ये रुजू झालेत. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 1623ला संभाजीराजेंचा जन्म झालाय आणि 29 पर्यंत जिजाऊंना 4 अपत्य झालेत. किती अपत्य झालेत? 4. या 4ही अपत्यांपैकी एकही अपत्य जगला नाही. आई आता विचार करा, एका स्त्रीची 4 अपत्य एका पाठोपाठ दगावतायत, त्या आईची मानसिकता काय झाली असेल? एक शंभूराजे जे धावपळीच्या काळात झाले त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायला मिळालं नाही, पण पुढची 4 अपत्य झाले त्यातलं एकही अपत्य दगावलं नाही. 1625 ते 28 आदिलशाहीचं काम करत होते शहाजीराजे. 1628 ते 1629 इकडे निजामशाहीचा मलिक अंबर वारला जो वजीर होता. मग पुन्हा शहाजीराजे निजामशाहीमध्ये आले, निजामशाहीचं काम करायला लागले. आणि जिजाऊंनी साधारणपणे जुलै पावसाळ्याचे दिवस होते. जिजाऊंनी शहाजीराजेंना एक आनंदाची बातमी दिली, आपल्या भाषेत गुड न्यूज दिली. शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब आता जपायला हवं तुम्हाला. राणीसाहेब काळजी घ्यायची बरं. राणीसाहेब सांगा ना तुम्हाला काय पाहिजे, सूर्य चंद्र तारे सगळं आणून देतो. बरं बस 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 पुरे झाले पुरे झाले. राणीसाहेब म्हणतात इतकं काही नको, फक्त माझ्या सोबत राहा तुम्ही, बस जवळ राहा. सारखी आपली धावपळ करत असता. सूर्याला म्हणालं की प्रकाश देऊ नको तर सूर्य ऐकणार आहे का? पावसाला म्हणालं पावसाळ्यामध्ये पाऊस पाडू नकोस तरी तो ऐकणार आहे का? नदीला म्हणालं की समुद्राकडे धावू नकोस तरी नदी ऐकणार आहे का? आणि या झाडांना म्हणालं की ऑक्सिजन देऊ नका तरी ते ऐकणार आहेत का? स्वारींना आम्ही किती आलोचना केली तरी स्वारी आमचं ऐकणार आहेत का? कशाला उगाच आम्हाला खोटी आश्वासनं देता राजे, कशाला खोटी आश्वासनं देता? फक्त शहाजीराजे म्हणाले या वेळेला सगळं सुखरूप होईल, काळजी घ्या. आणि 1 महिना 2 महिने गेले. वास्तविक पाहता या मलिक अंबरनं जेव्हा निजामशाहीची राजधानी खडकीला आणून ठेवली होती, जिजाऊ आणि शहाजीराजेंचा नवा नवा संसार तिथं बहरत होता. त्यानंतर जेव्हा जिजाऊ यांनी शहाजीराजेंना गुड न्यूज दिली, त्याच्या 1-2 महिन्यामध्ये जिजाऊंना तिथे राहणं अशक्य वाटायला लागलं. अशक्य यासाठी वाटायला लागलं, या निजाम बादशहानं रघुजी, अचलोजी आणि लखुजीरावांचा नातू बसवंत
जो मराठीमध्ये यशवंत हा शब्द आहे, यांना दरबारात त्यांना दर्शनासाठी बोलवलं. शिवाजीराजा का तयार होतो ना, तर जाणीव का निर्माण होते ना, या जाणीवा आम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. तुम्ही कधीतरी तुमच्या कुटुंबाचा थोडासा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या आजोबांना आणि आजोबांनी तुमच्या नातवांना सांगा. जेव्हा तुम्हाला तुमचा इतिहास समजतो ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट होते. कुठे हो तुम्ही? हा, बादशहानं दरबारात दर्शनाला बोलवलं. लखुजीरावांना बोलवलं, रघुजींना बोलवलं, असलूजीला बोलवलं, त्या लखुजीरावांचा नातू बसवंतला बोलवलं. ही मंडळी लखुजीरावा सगळी मंडळी निजामाच्या दरबारात बादशहाच्या दर्शनाला गेलेत. परिस्थिती बघा काय. वास्तविक जाधव आणि भोसले एकत्र असल्यानं निजामाचा उत्कर्षच व्हायला हवा होता हो. यानं दर्शनाला बोलवलं लखुजीरावांना. दरबारात पोहोचले. निजाम बादशाह दरबारातून निघून गेला. बादशाह दरबारातून निघून गेलाय आणि लखुजीराव, रघुजी, अचलोजी ही दोन मुलं, त्यांचा नातू बसवंत दरबारात पोहोचतात नाही पोहोचतात तोच या जाधवरावांची भर दरबारात कत्तल कत्तल झाले. विचार करा, ज्यांची आतापर्यंत पालखी वाहिली त्याच निजामानं जाधवरावांची भर दरबारात कत्तल केली. जावाई सासऱ्याचा किती जरी राग करत असला ना साहेब, पण आपल्या माणसाला जेव्हा परका माणूस त्रास देतो ना, तेव्हा किती वाईट असू द्या सासऱ्याशी, तरी पहिला बाजू घेणारा हा पोरगा नंतर जावाईच असतो. लखुजीरावांना झालेली हत्या शहाजीराजांना पचली नाही, पटलं नाही शहाजीराजांना. तडकाफडकी निजामशाही सोडून निघाले. लखुजीरावांचे जावई शहाजीराजे आणि जिजाऊंना घेतलं. तिथून निघाले, थेट खाली उतरले कोकणात. कोकणात आपल्याजवळ माहुलीचा किल्ला आहे. या माहुलीच्या किल्ल्यावर जिजाऊंना घेऊन आले. आज ही भयान जंगल बलदंड असा हा किल्ला आहे. शहरातल्या रंगीबेरंगी दुनियेपेक्षा सह्याद्रीच्या रंगांची रंगछटा. एखादा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावं तसं दर उन्हाळा, दर पावसाळा, दर हिवाळा त्याच कातळ कपारी, अवघड उंचच उंचच वाटा, नवरा नवरी, धबधबे, निसर्ग देवतेनं बहाल केलेलं निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी ज्या माहुलीच्या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये आपण जातो ना, त्याच माहुलीच्या किल्ल्यावर 5 महिन्याच्या गर्भवती जिजाऊला आणलं गेलं. सगळ्यांनी विचार करा. तुमच्या घरातल्या गर्भवती स्त्रीचा विचार करा आणि जिजाऊचा विचार करा आणि मग तुम्हाला कळेल जिजाऊ ग्रेट का आहे. साहेब, वेळ संपली की मलाच खुणवा, कारण खुर्च्या आताशी भरत चालल्यात. जिजाऊला माहुलीला आणलं गेलं. आजूबाजूच्या महिला गोळा झाल्या. इथे महिला मोजक्या आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, त्या अनुभवातल्याच गोष्टी मी सांगतोय. जिजाऊला माहुलीला आणलं गेलं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, विज्ञानानं आत्ता मान्य केलंय, 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो. माहिती आहे तुम्हाला? किती लोकांना माहिती आहे 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो? एकदा हात वरती करा. एका आईला माहिती आहे. सांगा ना, शिवाजीराजा कसा घडवणार आपण? 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो, हे विज्ञानानं आत्ता मान्य केलंय. पण आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय दादा. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला गर्भात. 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतं, हे आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. येथे बसलेल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, जर माझं म्हणणं पटलं ना तरच टाळ्या वाजवा. दुर्दैव आत्ताच्या त्या 5 महिन्याच्या गर्भाचं, जे आत्ता आईच्या गर्भात आहे, बघा मी काय सांगतोय. दुर्दैव त्या आत्ताच्या 5 महिन्याच्या गर्भाचं, ते 5 महिन्याचं गर्भ. बाबा आतून आवाज येतो आईला, आई बस कर आता, हँग व्हायला आलो तरी आई व्हॉट्सअपची
तुमची चॅट क्लिअरच करत बसते. मला सांगा, शिवाजीराजा कसा जन्माला येईल? तर जन्माला येताना पोकेमॉन डोरेमॉन शोधतच बसेल ना. तुम्हाला काही पटलं नाही म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या नाहीत. आता पुढचं सांगतो, जर पटलं तर डबल टाळ्या वाजवा. पुण्यातले लोक जास्त टाळ्या वाजवतात, तुम्ही गारटलेत का? धन्यवाद. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमची लेक 5 महिन्याची गर्भवती असेल, तुमची बहिणी गर्भवती असेल, तुमची पत्नी गर्भवती असेल, तुमची सुनबाई गर्भवती असेल, तर त्या गर्भवती स्त्रीला राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचायला ऐकायला द्या. ज्या घरातली सुनबाई लेक वहिनी 5 महिन्याची गर्भवती असताना राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजी जन्माला आले नाही तरी चालेल, पण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजींच्या विचारांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या गर्भांवर संस्कार करण्यामध्ये चुकतोय का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. अलीकडे सुशिक्षित म्हणवणारी पिढी, या पिढीनं गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. बघा, जन्माला आल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला बघतो, गावाकडे म्हणा किंवा काही शहरातल्या आपल्या चाळीमध्ये म्हणा किंवा आणखीन कुठेही म्हणा, एखादं बाळ जेव्हा जन्माला आल्यानंतर 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरामध्ये सारखं रडत असतं, पण ते शांत बसत नाही. आणि अचानक जर कोणी भजन लावलं तर ते बाळ शांत होतं. याचं कारण काय? तो पोटात असताना त्याच्या आईनं भजन ऐकलेलं आहे. तो पोटात असताना त्याच्या आईनं जर तिच्या नवऱ्याच्या सुंदर सुंदर ओव्या ऐकल्या असतील, तर तो जन्माला आल्याबरोबर त्याला त्या तुमच्या भाषेतल्या सुंदर ओव्या द्यायला त्याची जीभ अडखळणार नाही. तो चायला ना मायला करतच बसेल या सुंदर ओव्या. आपण शिव्या शिकवलं नाही, बोललो का, त्याने ऐकलं ना. गर्भसंस्कार समजून घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी, 5 महिन्याचा गर्भ या आईच्या पोटात वाढतोय. आजूबाजूच्या महिला यायच्या, म्हणायच्या, आईसाहेब सांगा ना तुम्हाला काय खावंसं वाटतंय. कोण म्हणायचं, डांगराच्या भाकरी आमच्याकडे बनवल्या जातात, आईसाहेब सांगा ना डांगराच्या भाकरी खाल का. आईसाहेब तेलाच्या भाकरी आमच्याकडे बनवतात, तुम्ही खाल का. आईसाहेब या घ्या खारोडा आमच्याकडे बनवतात, ह्या मिरगुंडी पापड घ्या आमच्याकडे बनवतात, आईसाहेब सांगा ना तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय. जिजाऊनं सांगावं, मला काही खावंसं नाही वाटत, मला मॉन्जिनीजचा केक, डॉमिनोजचा पिझ्झा आणि फ्रीजमधले सफरचंद, ॲडेड मिनरल वॉटर प्यावंसं वाटतोय. उरलं सुरलं नाही तर मला फार ॲसिडिटी झाले म्हणून 2-4 सोडे प्यावेसे वाटतात. हे डोळ्यात. आता या सगळ्यांच्या महिलांच्या चर्चा सुरू झाल्या. एक महिला म्हणायला लागली, मला जेव्हा डोहाळे लागले होते ना तेव्हा मी काय करायचे, कणी फुणायला घ्यायचे, कणी फुंटा फुंटा एखादा मातीचा खडा लागला की मातीचा खडा उचलायचे, तोंडात टाकायचे. आता शहरातल्या महिलांना या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल, पण गावाकडे तुमच्या सासवांना विचारा, डोहाळे लागल्यावर महिला काय काय खातात. एक महिला म्हणाली, मी सकाळी चुलीमध्ये जाळ पेटवायला जायचे, चुलीतली राख भरायचे, पाठीमागे बघायचे, सासूबाई नाही दिसायच्या, गपदिशी राख घ्यायचे, तोंडात टाकायचे. तेवढ्यात एक महिला म्हणाली, तुमचं तर राहू द्या काहीतरीच, मला डोहाळे लागले होते तेव्हा मी काय करायचे. सगळ्या महिला तिच्याकडे अशा बघायला लागल्या. म्हणलं, एकीनं मातीचा खडा खाल्ला, एकीनं राखाडी खाल्ली, हिनं काय खाल्लं. ती म्हणाली, मला डोहाळे लागले होते तेव्हा मी काय करायचे. म्हणलं, काय करायचे. म्हणले, नाकात बोट घालायचे ना चाटत बसायचे. सगळीकडे असं पिकलं, सगळ्या महिला हसायला लागल्या. तेवढ्यात शहाजीराजेंचा प्रवेश झाला. शहाजीराजे आलेले आहेत. जिजाबाई उठलेल्या आहेत. जिजाबाई आदबीनं उभ्या राहिलेल्या आहेत. आदबीनं याचा अर्थ समजतोय, सन्मानानं उभ्या राहिलेल्या आहेत, अतिशय सन्मानानं उभे राहिलेल्या आहेत.
शहाजीराजे आल्यावर जिजाऊनं पदर घेतलेला आहे डोक्यावर आणि जिजाबाईंना तुम्ही बसा ना आई, त्या पोराच्या कानावर काहीतरी चांगलं पडेल, तुमच्या आयुष्यातला अर्धा तास द्या. चालेल मला, जर त्याच्या कानावर चांगले विचार जाणार नसेल, पण तुमची इच्छा पाहिजे बसायची. बसा, चालेल, मला सहन करेल तेवढा. कुठे होतो? शहाजीराजे आलेले आहेत. शहाजीराजे कुठे गेले त्याचे? शहाजीराजे आलेले आहेत. जिजाऊ आदबीने उभे राहिले, डोक्यावर पदर घेतलाय आणि शहाजीराजे विचारतात, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? जिजाऊ म्हणतात, अलबत, सांगा तुम्हाला काय करावं असं वाटतंय. जिजाऊ म्हणाला, मला यातलं काही खावंसं नाही वाटत. मला असं वाटतं तुमची वस्त्र घ्यावीत, तुमची समशेर घ्यावी, घोड्यावर मान करावी आणि शत्रूचा निपात करावा, अन्यायावरती तावून सुलाखून उभं राहावं. जिजाऊचं अकराळ विकराळ रूप शहाजीराजानं पाहिलं आणि शहाजीराजे म्हणाले, या जिजाऊ नाही बोलत, जिजाऊंच्या आतला आवाज बोलतोय, आतला आवाज बोलतोय. आज विचार करा, शहाजीराजे 10 वाजता घरात येतात, दमून थकून.